शेतकरी बंधू व भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप मार्फत देशी गोरक्षण आणि देशी गोसंवर्धन या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या या वेबिनारमधून आपणास कशी करावी देशी गायींपासून औषध निर्मिती याबद्दलची माहिती उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे. सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी एक विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या धेनु इंडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे. आपण दर शनिवारी नक्की वेबिनार ऐकता, परंतु आपल्याकडून सबस्क्रिप्शन करायचं राहून गेलेले असेल तर मी सर्वांना एक विनंती करतो की त्यांनी प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्रिप्शन करावं. धावपळीच्या युगात दूध संकलनापासून ते दूध विक्रीपर्यंत सगळी सिस्टीम ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. त्या अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला पशुपालन व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनु ॲपने हे पाऊल उचलले आहे. शेतकरी व पशुपालक बांधवांना धेनु ॲप ही खरंच काळाची गरज बनली आहे. कारण दुग्ध व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याप्रमाणेच त्या व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते. आज धेनु ॲपच्या मदतीने महाराष्ट्रभरातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करतात, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात आणि आपल्या व्यवसायात बदल करून नफा देखील मिळवत आहेत. तरी आपण सर्वांनी धेनु ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी. तसेच इतर पशुपालकांना देखील धेनु ॲपचे महत्त्व पटवून द्यावे. धेनु ॲप बद्दल सांगायचं झालं तर धेनु ॲप हे शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे. त्याचा सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांनी लाभ घ्यावा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सगळे जमले का? बरं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. अहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलोय ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समजा घोटाळा एक बी सबूत कळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा तिथेच भाषा बदलता येते, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय? उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते, म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बरं, अजून काही शंका आहे का? लका तात्या, समजीच जमल्या ती. कसली सभा म्हणायची? काय रसाच्या? अरे ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर. पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनु नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचंय किंवा ज्यांना विकत घ्यायचंय त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीसं. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा, झालं. अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा, एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनु ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल तर ती कशी करायची हे पण समजते.
तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचा की. काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू. आता काय बी शंका नाही बघ. आता धेनू हाय तर काळजी नाही. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी आपण मुक्काम पोस्ट वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील वेदमूर्ती श्री प्रतीक भिडे गुरुजी यांना आपण आज आमंत्रित केलेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचे शिक्षण नॅचरोपॅथी, त्याच्यानंतर MA हिस्ट्री, तसेच डाउझिंग कृष्ण यजुर्वेद शाखा अध्ययन केरळ येथे नॅचरोपॅथी होल्डर, तसेच PhD त्यांची संतती योग मध्ये झालेले आहे. त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर ते सध्या पंचगव्य व स्वदेशी वस्तू निर्मितीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर ज्योतिषात जर्नलिस्ट फाउंडेशनचा मानाचा पुरस्कार, ज्योतिषरत्न महाराष्ट्र पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. ज्योतिषात पंचम स्थान व संतान योग यावर त्यांची PhD देखील मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू आहे. 50 गायींची गोशाळा देखील आहे त्यांची. त्याच्यानंतर पंचगव्य वस्तू निर्मितीचं त्यांचं एक प्रशिक्षण केंद्र देखील आहे. त्यामध्ये ते स्वतःला 80 पेक्षा जास्त पंचगव्य वस्तू बनवण्यात त्यांनी एक प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यानंतर उत्तम देशी गोपालन व संशोधनासाठी पुणे येथे स्टार आयकॉन हा पुरस्कार देखील त्यांना 2016 साली प्राप्त झालेला आहे. गोपालनासाठी आदर्श फाउंडेशन यांचा नॅशनल युनिटी अवॉर्ड हा 2016 साली त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. उत्तम संस्थासाठी सत्यवैद यांचा समाजभूषण पुरस्कार देखील त्यांना 2016 साली प्राप्त झालेला आहे. पंचगव्य वस्तू निर्माण वितरण यासाठी विशेष उद्योजक म्हणून ब्राह्मण उद्योग समूह ओम प्रकाशन यांचा ब्राह्मण उद्योग हा 2017 साली त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यशवंत व्याख्यानमाला पेठ यांचा कृषी व गोसंवर्धन पुरस्कार हा 2016 साली त्यांना प्राप्त झालेला आहे. गो अमृत मालेगाव यांचा गो कर्तृत्व पुरस्कार हा त्यांना 2017 साली प्राप्त झालेला आहे. आम्ही भिडे या आमच्या परिवारातील वैदिक सन्मान हा सुद्धा पुरस्कार त्यांना 2018 साली मिळालेला आहे. पंचगव्य प्रसार प्रचार यासाठी आदर्श गोपालक यासाठी अनेक सत्कार, गायींचा प्रचार प्रसार संशोधन यासाठी त्यांनी गेली 15 वर्ष या देशी गोपालनामध्ये त्यांनी योगदान दिलेले आहे. विशेष करून सांगायचं झालं तर 1000 पेक्षा जास्त त्यांनी गोपालक देखील निर्माण केलेले आहेत. त्यांचं एक अधिकृत ट्रेनिंग सेंटर देखील आहे. त्यामार्फत ते पंचगव्य ऍडव्हान्सेस डिप्लोमा हा त्या ठिकाणी एक कोर्स देखील घेतला जातो. त्यांच्या पंचगव्य प्रशिक्षणातून गेल्या 5 वर्षात 1200 पेक्षा जास्त पशुपालकांनी किंवा गोपालकांनी अभ्यास करून त्याच्यातून आर्थिक संपन्नता देखील प्राप्त केलेली आहे. त्यांच्या व्याख्यानांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ABP माझा, G24 तास, साम TV, YouTube केसरी, त्याच्यानंतर लोकमत, अॅग्रोवन, सामना, सकाळ, पुण्यनगरी, प्राजक्ता, चित्रलेख, FM इत्यादीवर देखील त्यांनी त्यांच्या मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत. चला तर मग आपण जास्त वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की देशी गायींपासून औषध निर्मिती कशी करावी, त्याचे महत्व काय आहे, त्याची मागणी किती आहे आणि त्याचं विक्री व्यवस्थापन नेमकं कसं करणं गरजेचं आहे. तेव्हा धेनू टीम तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रतीक भिडे गुरुजी यांना मी विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनपर वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार, माझं नाव प्रतीक उमेश भिडे, मुक्काम पोस्ट वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर इथं आपली मोरिया गोसंवर्धन या नावाची गोशाळा आहे, जी आपण गेले 15 वर्ष सातत्याने याच्यामध्ये कार्य करतोय. तर ज्यावेळी आपण कार्य सुरू केलं तर त्यावेळी एक गाई घेऊन आपण सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू हा जो विषय आहे तो आपण वाढवायला सुरुवात केला. सुरुवातीला आपण हेच नियोजन होतं की गायींपासून मिळणारं दूध हे आपणही बाकी लोकांप्रमाणेच सुरुवातीला काही दिवस त्याच्याकडे बघत होतो. पण कालांतरानंतर असं काही गोष्टी लक्षात आल्या की नुसत्या दुधावरती हा विषय आपण वाढवू शकत नाही, फक्त चालवू शकतो. तर त्याच्यामुळे मग कुठेतरी विचार केला की नाही, आपण याच्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि त्याला मग जोड होती माझ्या शिक्षणाची, कारण मी केरळमध्ये वेगवेगळ्या आपल्या जुन्या ग्रंथांचा, ज्यांना आपण वेद म्हणतो, अशा गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामुळे खूप साऱ्या
गोष्टी माझ्याकडे होत्या, खूप सारे जे आपले सूत्र म्हणू आपण त्यांना, ते असल्यामुळे त्या सूत्रांच्या माध्यमातनं मग आम्ही हा विचार केला की आपण काय करू शकतो आणि मग त्यातनं पंचगव्यांचे अधिकाधिक प्रोडक्ट आपण निर्माण करूया आणि त्याच्या माध्यमातून हा विषय वाढवायला घेऊ, असं आमचं नियोजन झालं. आणि मग त्याच्यामधनं आम्ही सुरुवातीला गाईच्या गोमूत्रांचे अर्क, धूप कांड्या हे सुरुवातीला निर्माण केलं आणि मग दुधाचं बाय प्रोडक्ट म्हणून आम्ही तूप तयार करायला सुरुवात केली. तर तुपाला सुरुवातीपासूनच खूप चांगली मागणी मिळाली, कारण एकतर देशी गाईंचा असल्यामुळे त्याचा स्वाद आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती करायची आमची पूर्णपणे पारंपरिक पद्धत. म्हणजे आज सुद्धा आम्ही पूर्ण मातीच्या भांड्यामध्येच ते तूप जे आहे ते कढवतो. गाईंच्या गोवऱ्यांवरतीच आम्ही ते तूप कढवतो. त्याच्यामुळे त्याचा जो एक वेगळा स्वाद, वर्ण, रंग आणि त्याचे येणारे जे रिझल्ट होते, त्याच्यामुळे आपसुकच आमचा जो ग्राहक वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं वाढत गेला. आणि मग ग्राहक वर्गांकडूनच आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची मागणी यायला लागली. मग त्याच्यामध्ये धूपकांडी आम्ही बनवत होतो. धूपकांडींचे वेगवेगळे प्रकार केले. मग साबण तयार केला. मग शेतीसाठी लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही तयार केले. आणि असं करत करत एका गाईपासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे, तो आता जवळजवळ 50 अधिक गाई तर आपल्या एका ठिकाणी आहेत आणि अशा आपल्या अजून जवळपास 4 ठिकाणी शाखा आहेत. म्हणजे सगळीकडच्या मिळून जवळजवळ 150 अधिक गायी आहेत आणि या सगळ्या विषयातनं आम्ही पूर्णपणे देशी गाईंचं पंचगव्य या विषयावरतीच आम्ही जास्त काम करतोय. तर आपल्याकडे देशी गाई म्हटलं की आपल्या नजरेसमोर काही ठराविकच प्रजाती उभ्या राहतात. पण आपण जर पूर्ण भारतभराचा विचार केला तर भारतामध्ये अशा खूप साऱ्या देशी प्रजाती आहेत की ज्या त्या त्या राज्यांमधल्या नैसर्गिक गायी आहेत. तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर खिल्लार ही आपली देशी गाय आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी. बाकी महाराष्ट्रामध्ये मग देवणी आहेत, लाल कंदार आहेत, त्याच्यानंतर गवळाऊ आहेत, डांगी आहेत. तर त्या त्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या गायी मिळतात. तसंच तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर गेलात तर तिथल्या काही लोकल गायी या तिथल्या देशी गायी असतात. जसं की आता अलीकडे आपण बघतो बरेच ठिकाणी गीर, साहिवाल या गायींची नावं प्रसिद्ध झालेली आहेत. तर या एक प्रकारच्या देशी गायी आहेत की ज्यांच्यापासनं आपण वेगवेगळे पंचगव्याचे गुणधर्म जे आहेत ते घेऊ शकतो. आता तसं बघायला गेलं तर पंचगव्य हे आजच्या पिढीला जर नवीन वाटत असलं तरी ही नवीन गोष्ट नाहीये, कारण ह्याचे जे काही उल्लेख आहेत हे अनेक आपल्या वेगवेगळ्या संदर्भांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ज्याचे सगळ्यात मोठे संदर्भ जर आपण बघायला गेलो तर वाग्भट्ट स्मृती असेल, अष्टांग हृदयम असेल, अष्टांग सारम असे बरेच काही ग्रंथ आहेत की ज्यांच्यामध्ये पंचगव्याचे खूप चांगले उल्लेख दिलेले आहेत. त्याच पद्धतीने पंचगव्यांपासून आपण काय काय वस्तू निर्मिती करू शकतो याच्यावरती खूप चांगलं मार्गदर्शन अशा ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही चिकित्सा 100% पारंपरिक आहे, 100% कुठल्याही केमिकल विरहित आहे. कारण बरेचदा आपण बघतो की काही वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्या प्रत्येक वेळी करणं शक्य होत नाही. म्हणून आपण ही जी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये गायींपासूनच मिळणारे पंचगव्य आणि प्लस मग निसर्गामधनं मिळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी यांच्या संयोगातनं आपण हे सर्व उत्पादन निर्माण करतोय, जी 100% नैसर्गिक आहेत आणि 100% कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवणारी आहेत. तर गेल्या 15 वर्षांमध्ये खूप साऱ्या लोकांनी आपल्याकडे आले, त्यांनी आपल्या पंचगव्याचे ट्रीटमेंट घेतले आणि ते खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य व्यतीत करतायत. तर मी सर्वप्रथम आज या वेबिनारला मला इथं बोलवलंय ह्याच्यासाठी आपली जी धेनूची जी टीम आहे त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार मानणार आहे, कारण अशा गोष्टींची खूप गरज आहे. कारण आज शेतकरी सगळे एकाच मार्गाने जात आहेत की प्रत्येकाला वाटतं की आपण गायी आणाव्यात, दूध काढाव्यात, त्याचं मार्केटमध्ये विक्री करावं आणि पुढे जावं. पण आपण जर बघितलं असेल विशेषतः आपल्या हा प्रोग्राम बघणाऱ्या शेतकरी वर्गांमध्ये जर कुणाच्या देशी गायी असतील तर हा त्यांना नक्की अनुभव असेल की देशी गायींचं दूध हे एकसारखं कधीही नसतं आणि त्यांचा कालावधी पण खूप जास्त सलग राहतो असं नाही. आता काही गायी सलग दूध देतात सुद्धा, पण त्यांचं प्रमाण हे खूप कमी आहे. मग त्यांना दूध वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे सप्लिमेंट देतो. मग ते सप्लिमेंट त्या आहाराच्या माध्यमातून शरीरामध्ये उतरतं आणि परत ते दुधात जातं. या गोष्टींचा जर आपण बघितलं तर त्याच्यामुळे काय होतं की जे सप्लिमेंट आपण गायींमध्ये देतो तर त्याचे घटक दुधात जर येत असतील तर आपण ज्या कारणांसाठी देशी गायींचं दूध वापरतो किंवा पंचगव्य वापरतो ते कारण कुठेतरी डिस्टर्ब होतं. तर त्याच्यामुळे नैसर्गिक पद्धतीनं दूध असणं आणि नैसर्गिक पद्धतीनं दूध वाढणं या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी सुद्धा एक ठराविक ताळेबंद असावा लागतो. तर धेनू ॲपनं खूप चांगलं काम केलंय की त्यांनी या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन उपलब्ध करून दिलेत. जनावर घेण्या देण्यापासून जनावरांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये सगळेच पशु पक्षी प्राणी आले. तर या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आज मला बोलण्यासाठी बोलवलंय.
आणि इथनं पुढं काही मार्गदर्शन किंवा काही प्रश्न उत्तर असतील तर आपण सुरू करूया तसं. नक्कीच सर. मला पहिलाच प्रश्न आपल्याला असं विचारायला आवडेल की देशी गो संगोपनाची आपली सुरुवात कधी आणि कशी झाली आणि हा देशी गोपालन करण्यामागचा आपला नेमका उद्देश काय होता? साधारण 2004 साली आम्ही पहिल्यांदा एक गाय घेतली. तर त्यावेळी हेतू हाच होता की गायींपासून मिळणारं जे दूध आहे, कारण दुधाची ताकद ही खूप चांगली आहे. आणि जसं मी सांगितलं तसं मी केरळमध्ये शिकताना मला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायची संधी मिळाली. मग त्याच्यामुळे हे कुठेतरी डोक्यात घेतलं होतं की आपल्याला गायींमध्येच काम करायचंय. कारण ज्यावेळी मी शिक्षण घेऊन आलो, त्याच्यानंतर खूप सारे अपॉर्च्युनिटी मला शिकवण्यासाठी म्हणून ठिकाणी बरेच बोलवत होते. आणि मी काही ठिकाणी जॉईन पण झालो होतो, पण ती मनातली जी सुप्त इच्छा होती, की आपल्याला गायींमध्ये काम करायचंय, ती कुठेतरी मला गप्प बसू देत नव्हती. मी पुण्यामध्ये सुद्धा काही वर्ष होतो. मग 2004 ला सुरुवात केली, पण पुण्यात असल्यामुळे येऊन जाऊन मी तो विषय बघायचो. पण ज्यावेळी मला अंतर्मनानं सांगितलं, की 100% आपल्याला ह्याच्याकडे वळायचंय, तर त्यावेळी 2009 ला मी पूर्णपणे माझे सगळे विषय बंद केले आणि 100% गोपालन या विषयामध्ये आलो. आणि तिथनं मग माझी जी प्रत्यक्ष कार्याची व्याप्ती जी आहे ती वाढायला आणि करायला सुरुवात झाली. कारण सुरुवातीला आम्ही ठराविकच 2-4 प्रोडक्ट करत होतो. त्याचे लोकांना रिझल्ट पण खूप चांगले मिळालेले होते. तर त्यानंतर मग लोकांमधनंच हे समोर यायला लागलं, की तुम्ही आणखी काय करता किंवा काय करू शकता. मग ह्याच्यामधनं मग आम्हाला ती आणखी उर्मी वाढत गेली, की लोकांना जर रिझल्ट येतायत, तर आपण हे काम आणखी चांगल्या पद्धतीनं करूया. म्हणून मग पंचगव्यमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली, की जे आपल्या वाग्भट स्मृतीमध्ये किंवा आपल्या पूर्व ग्रंथांमध्ये दिलेले होते. तर त्या माध्यमातून आम्ही अनेक व्याधीग्रस्तांना ह्याची चिकित्सा दिली आणि खूप सारे चांगले रिझल्ट त्याचे मिळाले. आणि मग माउथ पब्लिसिटीमधनं जो आमचा हा विषय आहे आणि आमचा जो एक व्यवसाय म्हणू शकतो आपण, तो चांगल्या पद्धतीनं वाढायला सुरुवात झाली. नक्कीच सर. 2004 ते 2022 पर्यंतचा जो आपला हा प्रवास होता, तो पूर्णपणे आपण देशी गोसंवर्धनातच दिलेला आहे. हं. तर सर मला दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, की देशी गोपालन पूर्वीचे जे देशी गोपालन होते, की आजोबाच्या, पणजोबाच्या आपल्या काळामध्ये जे देशी गोपालन केलं जात होतं आणि सध्याचं देशी गोपालन यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा बदल काय झालेले आहेत? याबद्दल काय सांगू शकाल आपण? आता तसं जर आपण बघितलं तर पूर्वांपारच्या देशी गोपालनामध्ये अ, अशा चुका म्हणून नाही, पण काही गोष्टी नक्कीच मिसिंग होत्या, की ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या गोवंशांच्या नोंदी ठेवणे किंवा तो गोवंश चांगल्या पद्धतीनं सांभाळणे किंवा तो गोवंश नुसता दुधासाठी न ठेवता किंवा नुसता बाकी गोष्टींसाठी न ठेवता त्याच्यामध्ये वेगवेगळी विविधता आणणं, हे त्यावेळी करणं गरजेचं होतं. कदाचित त्यावेळच्या काळानुरूप ते कठीण होतं. पण तरीसुद्धा एक स्थिती नक्कीच चांगली होती, की खूप साऱ्या शेतकऱ्यांकडे देशी गोवंश टिकून होता. म्हणजे आपण अगदी आपल्या आजोबांच्या कालावधीमध्ये जर गेलो, तर असं एकही व्यक्ती सापडणार नाही, की माझ्या आजोबांच्या कालावधी मध्ये माझ्या घरामध्ये कुठलीही देशी गाय नव्हती. भले त्यांच्याकडे म्हशी असतील, बाकीचे पशु असतील, पण त्यांच्यासोबत एक देशी गाय त्यांच्या दारामध्येही असतच होती. फक्त त्यावेळी ते वैयक्तिक घरच्या दुधापुरती आणि आपल्या शेतामध्ये लागणाऱ्या शेण गोमूत्रापुरतीच त्या गायींचा उपयुक्तता त्यांना मिळत होती. आणि ते जे शेण गोमूत्र आहे ते सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट वापरलं जात होतं, कारण काही ठिकाणी मुबलक स्वरूपामध्ये गायी उपलब्ध पण होत्या. पण आजच्या युगात जर आपण बघायला गेलो, तर आजच्या युगाची गरज ही खूप मोठी बनली आहे. कारण आज आपण बघतो, की अनेक व्याधी या रोज नवनवीन नावानं आपल्या समोर येतायत. त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. 2दा 3दा जग अख्खं बंद पडलंय. तर अशा वेळी म्हणजे मध्ये सुद्धा काही संस्थांनी सर्व्हे केल्यावरती त्यांच्याही लक्षात आलं, की जिथं देशी गायी आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये देशी गायींचं पंचगव्य किंवा दूध वापरलं गेलंय, अशा ठिकाणी या व्याधींची तीव्रता खूप कमी होती. म्हणजे एकतर तिथं झालेलं नाहीये किंवा जिथं झालंय तिथं लोकं खूप चांगल्या पद्धतीने त्यातनं कव्हर झालेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं, तर आज आधुनिक विज्ञानानं सुद्धा ह्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे, की गाईच्या गोमूत्रांमध्ये किंवा दुधांमध्ये काय-काय घटक आहेत आणि ते आपल्यासाठी किती पोषक आहेत. तर आपण जर बघितलं तर आजच्या युगात आल्यानंतर या गायींना आपल्याला आणखी पुढे घेऊन जात असताना, आपल्याला गायींपासून मिळणारं जे गव्य आहे ह्याचा 100% वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं शेण गोमूत्र उचललं, शेतात टाकलं किंवा नुसतं दूध काढलं आणि पिण्यासाठी वापरलं, तर एवढ्यावरती न थांबता त्याच्यावरती आपण काय-काय प्रोसेसिंग करून काय-काय वस्तू निर्माण करू शकतो आणि ते शेतीसाठी आणि आपल्यासाठी कशी उपयुक्त करू शकतो, ह्याच्यावरती अधिकाधिक अभ्यास होणं आजच्या युगात खूप गरजेचं आहे. नक्कीच सर. सर सध्या A1 म्हणजे एच-एफ गाईचं जे दूध आहे ते A1 मानलं जातंय आणि A2 हे देशी गाईचं दूध मानलं जाते किंवा म्हशीचं दूध मानलं जाते. तर
A1 दुधापेक्षा A2 ह्या दुधाला जास्त मागणी वाढते, किंवा ह्या A2 दुधाला जास्त मागणी असण्याचं नेमकं काय कारण आहे? की दूध उत्पादनाचा तुटवडा आहे, की नक्की त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे A2 दुधाला जास्त मागणी? नक्की काय सांगता येईल? ह्या आता A1 आणि A2 या दुधामागचा काय फरक सांगता येईल? आता जर आपण बघितलं तर आज खूप साऱ्या प्रगत देशांनी ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे की बाबा A1 आणि A2 टाईपच्या दुधांमध्ये नक्की काय काय बदल आहेत. तर याच्यामधनं हे आज लक्षात आलेलं आहे आणि याच्यावरती डेव्हिल इन द मिल्क नावाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या माहिती दिल्या गेलेल्या आहेत ऑलरेडी. तर त्यात स्पष्ट केलेलं आहे की ज्या गायींना अ, वशिंड आहे या बऱ्याचशा आपल्या देशी गायी या A2 मध्ये मोडतात, आणि ज्या गायींना वशिंड नाही आहे किंवा ज्या जेनेटिकल निर्माण केल्या गेलेल्या गायी आहेत तर त्या A1 टाईपमध्ये मोडतात. तर ह्याच्यावरती रिसर्च केल्यानंतर हे सरळ समोर आलंय की ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये आणि आपल्या जनुकांमध्ये खूप सारे बदल घडतात. तर त्याच्यामुळे आज जे सुशिक्षित लोक आहेत की जे शरीराबद्दल जागृत आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे आणि त्यांना सगळं हे बघायला मिळते, तर ती सगळी लोक जी आहेत की A2 मिल्ककडे आज वळत आहेत, कारण त्याच्यापासून मिळणारे जे फायदे आहेत हे प्रचंड मोठे आहेत. आणि त्याच्यामुळे आज देशी गाई मुळात कमी आहेत, त्यांचं दुधाचं प्रमाण मुळात कमी आहे. पण या A2च्या कन्सेप्टमुळे लोक आज इकडे वळल्यानंतर ज्या दुधाला 25 आणि 30 रुपये भाव मिळायचा तो अक्षरशः आज 100 पोहोचलेला आहे. म्हणजे असे खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या 100 किंवा 100 अधिक रुपयांनी दूध जे आहेत ते मार्केटमध्ये विकतायत, कारण त्याचे गुणधर्म पण तितके चांगले आहेत. म्हणजे बरेच लोकांना आम्ही हे स्पष्ट सांगितलं की तुम्ही 1 महिना A1 टाईपचं दूध घेऊन बघा आणि 1 महिना A2 टाईपचं दूध घेऊन बघा, आणि तुमचं तुम्हालाच काय फरक वाटतो हे सांगा. कारण ठीक आहे की संशोधन झालेत, पण ती जगात झालेत, बाहेरच्या देशात झालेत. पण आपल्याला जगाचं आणि देशाची ऐकायची गरज नाही बाहेरच्या. आपण आपल्या घरच्या लोकांचं आणि आपल्या शरीराचं ऐकूया. तर 1 महिना तुम्ही जर्सी म्हशींचं म्हणजे जर्सी होस्टेन गाईंचं प्या, त्याचे काय रिझल्ट आहेत बघा, आणि 1 महिना आमच्या म्हणजे आपल्या देशी गाईंचं प्या आणि त्याचे काय रिझल्ट आहेत बघा. म्हणजे आपल्यालाच हे क्लिअर कळून जाईल की A1 आणि A2 टाईपच्या दुधांचे फायदे आणि तोटे काय आहेत. नक्कीच सर. तर पण देशी गाईंचं जे दूध आहे ते 100 किंवा 150 रुपये लिटर दराने ह्या दुधाची विक्री होते. तसंच त्या देशी गाईंपासून बनणारं जे तूप आहे त्याचं 2000-4000, मी म्हणेल की 10,000 हजारापर्यंत सुद्धा पर केजीला त्याला परदेशामध्ये मागणी आहे. पण बरोबर. सर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की 100 ते 150 रुपये लिटरचं दूध आमचा सामान्य शेतकरी किंवा आमचा सामान्य ग्राहक ते 100 किंवा 200 लिटर रुपयाचं दूध विकत घेऊ शकत नाही. तर ह्यासाठी सर आपण काही काम करत आहात का? किंवा आपणाला कोणत्या गोष्टींची गरज वाटते का? याबद्दल काय सांगाल? ह्याच्यासाठी सगळ्यात म्हणजे महत्वाचं मी एक सांगेन की ह्याच्यासाठीच तर गोपालन वाढलं पाहिजे. कारण आपण हाच विचार करतोय की मी 150 रुपये लिटरनं दूध विकत घेतोय, पण आपण हा नाही विचार करत की माझ्या घरचं मुबलक दूध आहे आणि मी घरचं सगळं भागून बाहेर देतोय. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की देशी गोपालन हे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. कारण आपल्याकडं ग्रामीण वर्गात जर आपण बघितलं तर खूप सारे शेतकरी हे म्हशी असतील किंवा दुधासाठी खूप सारे पशु पाळतात. म्हणजे माझ्या बघण्यात आमची अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांच्याकडे जर्सी गाईंचे गोठे आहेत आणि घरात खाण्यासाठी त्यांनी 1 किंवा 2 देशी गाई ठेवलेत आणि जर्शींचं शेकडो लिटर दूध ते डेअरींना घालतात. म्हणजे अशा लोकांना सुद्धा माहिती झालंय की आपण जे दूध निर्माण करतोय हे दूध म्हणजे बरीच अशी मंडळी आहेत की जे घरामध्ये देशी गाईं व्यतिरिक्त कुठलंही दूध पित नाहीत, किंवा त्यांच्याकडे 5 जर्सी असतील आणि एक म्हैस असेल तर ते एक वेळ म्हशीचं दूध पिणं पसंत करतात, पण जर्सी होस्टनचं दूध ते पित नाहीत. दुसरी गोष्ट काय आहे की आपण जर आर्थिक गणित जर काढायला गेलो तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक गणित बघू शकतो. ज्यातली पहिली गोष्ट की मान्य आहे, आपण 80 ते 100 रुपये कमीत कमी दुधाचा दर आहे, आणि मी म्हणतो की महिन्याचा 3,000 रुपये दुधाचा दर जर आपल्याला होत असेल तर त्याच्यापासून आपल्याला परत 1 किलो तूप मिळतं. कारण समजा मी 1 लिटर रोजचं दूध घेतोय तर त्याचं मी दूध तापवल्यानंतर जे साय काढतोय, आणि आपल्याकडे घरगुती पद्धतीनं पूर्वांपार या पद्धतीने सुद्धा लोक तूप करतात. तर माझा या बाबतीत वेगळा अनुभव आहे किंवा विचार मांडतोय मी की मला जर रोजचं 1 लिटर दूध मिळत असेल तर 25 ते 30 लिटर दुधामध्ये मला 1 किलो तूप मिळू शकतं. म्हणजे 3,000 रुपयेच्या दुधापासून जर मला 1 किलो तूप मिळत असेल तर आज मार्केटमध्ये 3,000 रुपये तुपाचा दर आहे. म्हणजे मला एक तर दूध तर फुकट मिळते किंवा तूप तर फुकट मिळते. त्याच्यामुळे मला काळजी करायची गरज नाही की मी 3,000 रुपये घालवतोय. आता हा झाला आर्थिक विषय. ह्याच्याही पुढे जाऊन त्याच्यापासून मिळणारे जे काही घटक आहेत ते आपण किमतीत मोजू शकत नाही, या दृष्टीनं की आज आपण जर बघितलं की मी मगाशीच एक विषय सांगितला सुरुवातीला की या सगळ्या महाव्याधीमध्ये अनेक ठिकाणी जिथं देशी गाईंचं दूध लोक घेत होती किंवा जिथं देशी गाई होत्या
तिथं या व्याधींचं प्रमाण खूप कमी होतं, नगण्य होतं, किंवा जरी झालं असेल तर त्यातनं ते सुखरूपपणे बाहेर पडत होते. आणि लाखो रुपये घालून सुद्धा जी लोक बरी झाली नाहीत, तर इथं आपण हा विषय आर्थिकतेमध्ये पण बघू शकतो, की ज्यांनी रोजचं 100 रुपये घालवले त्यांना अचानक घालवायचे वेळी ते पैसे तितके लागले नाहीत. ज्यांनी रोज 100 रुपये घालवले नाहीत त्यांना कदाचित त्यावेळी अधिक पैसे घालवायला लागले. तर असा जर आपण एकंदरीत आर्थिक विचार काढला, तर मला असं स्पष्टपणे सांगायचंय की रोजचे 100 रुपये घालवणे सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे. नक्कीच सर. मीही ग्रामीण भागातील सर्व पशुपालक व दुग्ध उत्पादक बांधवांना हीच विनंती करेल की प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीरासाठी आणि आपल्याला जास्त दिवस आपण जगण्यासाठी तरी आपण आपल्या घरी देशी गाय पाळली पाहिजे. मग त्याच्यामध्ये जास्त दूध उत्पादन घेणाऱ्या गायी आपण पाळू शकता. त्याच्यामध्ये खिलारा आहे, त्याच्यानंतर साहिवाल आहे, गीर आहे. अशा गायी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपण आपलं तरी स्वास्थ्य टिकवून ठेवू शकतो. तर सर्वांना एक विनंती आहे की कृपया सर्वांनी एकतरी आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या दारासमोर देशी गाय ठेवावी. सर, मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की तर केमिकल युक्त दुधाचा मानवी स्वास्थ्यावर नेमका काय परिणाम होतो जेणेकरून केमिकल युक्त दूध शेतकरी तयार करणार नाही? आज जर आपण बघितलं तर अनेक मोठ्या नामांकित संस्थांनी ह्याचा सर्वेक्षण केलेलं आहे की भारतामध्ये किती लिटर दुधाची आवश्यकता आहे. आणि आपण जर बघितलं तर जेवढी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं दूध आज भारतामध्ये निर्माण होतं. मग हे सगळं दूध येतंय कुठनं, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याकडं गायींची संख्या इतकी मर्यादित आहे आणि दुधाची संख्या इतकी जास्त आहे की रोजचं सगळं दूध भागून पनीर मिळते, खवा मिळतोय, पेढे मिळत आहेत, बासुंदी मिळते, लस्सी मिळते, ताक मिळते. म्हणजे आज प्रचंड स्वरूपात भेसळ ही दुधात होते आहे. म्हणजे जिथं आपण दुधाला अमृत म्हणायचो तिथं आता चक्क दुधाला सुद्धा विष म्हणायची वेळ ही आपल्यावरती आलेली आहे. आणि याचं कारण सुद्धा तितकंच प्रबळ आहे की या सगळ्या गोष्टींकडं एक प्रॉपर व्यावसायिकता म्हणून बघायची मानसिकता शेतकऱ्यांकडे नाहीये. अजून सुद्धा आमचे शेतकरी बंधू हे दुग्ध व्यवसायाला एक शेती जोड व्यवसाय असं म्हणून बघतात किंवा शेती पूरक व्यवसाय म्हणून बघतात, पण शेतीतला अग्रगण्य व्यवसाय म्हणून कुणीही याच्याकडे बघत नाहीये. मला आनंद वाटतो की ज्यावेळी आम्ही हे सगळं सुरुवात केली आणि आमच्या इथं सुद्धा आमची शेती आहे, तर आम्ही जवळपास 2 ते 2.5 एकर वैरण लावली होती. तर त्यावेळी खूप साऱ्या लोकांनी म्हणजे आमच्यावरती चक्क हसले होते की तुम्ही वैरण म्हणून शेती करताय, तर हे कसं तुम्हाला परवडणार आहे किंवा काय परवडणार आहे. पण ज्यावेळी हे सगळं बघितलं की त्यांना आपण जे काही बाहेर मार्केटमधनं आपण जो काही खाणं घेतो गायींना घालण्यासाठी, ह्याच्यामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये कीटकनाशक मारलेले असतात, प्रचंड स्वरूपामध्ये त्यांना खतं घातलेली असतात आणि ते पटापट वाढवलेलं असतं. तर असं केमिकल घातलेला आहार जरी गायींच्या शरीरामध्ये गेला किंवा वेगवेगळे काही असे प्रकारचे सुद्धा अ, अनैसर्गिक औषधं आहेत किंवा अनैसर्गिक इंजेक्शन आहेत की ज्याच्यामुळे दूध वाढवलं जातं. तर अशा दुधामुळे सुद्धा म्हणजे नुसत्या केमिकलच्या दुधानंच आपल्याला त्रास होणार आहेत असंही नाहीये. तर अशा दुधामुळे सुद्धा की जे गायींचं दूध आहे, पण त्या गायींच्या आहारामध्ये जे आपण चारा देतो किंवा जे आपण खाद्य देतो, ते जरी अनैसर्गिक असेल किंवा केमिकल युक्त असेल, तर त्याचाही दुष्परिणाम नक्कीच आपल्या शरीरावरती होतो आणि तो जास्त करून इम्पॅक्ट आपल्या इन्सुलिन निर्मितीवरती होतो. आज जर आपण बघितलं तर शुगरग्रस्त लोक प्रचंड वाढले, तर ह्याच्यामध्ये नक्कीच कुठं ना कुठं अशा अनैसर्गिक दुधाचा रोल आपल्याला बघायला मिळतो. तर त्याच्यामुळे किमान आपल्या घरगुती स्वरूपामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं दुष्परिणाम होणारे घटक न घातलेला चारा जर आपण आपल्या गायींना देत असलो, तर ह्याच्यामुळे अर्थातच गायींचंही आरोग्य सुधारणार आहे, वाढणार आहे आणि त्यातला आपलाच स्वार्थ म्हणजे आपल्यालाच ते चांगलं दूध मिळणार आहे आणि आपलीही जी पारिवारिक असेल आणि आपली जी शारीरिक क्षमता असेल ती वाढणार आहे. जसं आता सरांनी सांगितलं की जास्तीत जास्त आयुष्य जगूया, तर मी तर त्याच्या विरुद्ध म्हणतो की जास्तीत जास्त आयुष्य जगायची गरज नाही. जेवढं काही आयुष्य जगायचंय ते चांगलं जगू. नक्कीच सर. तर सर, मला एक यानंतरचा प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल की सर, काही शेतकरी किंवा पशुपालक बांधवांचं म्हणणं असतं की सर, ह्या गायी जास्त दूध देत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला ह्या गायी पाळायला परवडत नाहीत किंवा त्याचा दुग्ध व्यवसाय करायला परवडत नाही. काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे गीर गाय आहे पण ती लागू होत नाही किंवा ती गाभण राहत नाही. असे काही खूप सारे जणांचे प्रश्न असतात. तर यावरती मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सर, देशी गोपालन करताना नेमक्या कोणत्या जातीच्या गायी निवडणं आवश्यक आहे जेणेकरून आमच्या पशुपालक बांधवांना ते परवडेल तो व्यवसाय?
आता याच्यात दोन वेगवेगळे विषय आहेत. त्यातला पहिला विषय आहे तो दुधाचा आणि दुसरा विषय आहे तो पंचगव्यचा. आता आम्ही स्वतः जर विचार केला तर आम्ही पूर्ण 15 वर्ष पंचगव्यातच काम केलंय. इथनं पुढे सुद्धा त्यातच काम करत राहणार. तर त्याच्यामुळे आमच्यासाठी उलटं गणित आहे, की आम्हाला जितकं गाईचं दूध कमी असेल, तेवढं आम्हाला त्या गायी जास्त आवडतात. कारण कमी दुधांच्या गायींमुळे त्यांच्या गोमूत्रातले आणि त्यांच्या गोमयातले, ज्याला आपण शेण म्हणू, तर त्यातले गुणधर्म वाढतात. त्याच्यामुळे आपसुकच आमच्या व्याधीग्रस्तांना त्याचे अधिक चांगले रिझल्ट जे आहेत ते आम्हाला मिळतात. मग त्याच्यामुळे ज्यावेळी आम्ही पंचगव्यात काम करतो, तर त्यावेळी आम्हाला दुधाची अपेक्षा अजिबात नसते किंवा थोडंफार दूध मिळालं तरी आम्हाला चालतं. पण ह्याच्या विरुद्ध ज्यावेळी आम्ही दुधाच्या बांधवांसाठी विचार करतो, कारण प्रत्येकालाच हे गणित लगेच परवडेल किंवा लगेच बसेल असं होणार नाही. तर ज्यांना दुधाच्या गायी हव्या असतील तर आता खूप लोक गीरकडे वळलेत, साहिवालकडे वळलेत, थारपारकरकडे वळलेत. पण आपल्या देशी गायी ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशी खूप प्रजाती आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्या, की ज्या चांगल्या पद्धतीने आपल्याला दूध देतात. जसं की खिलार गोवंश आहे. ते सुद्धा बरेच आमचे मित्र आहेत ज्यांच्याकडे अगदी 4-5 लिटर अधिक दूध त्यांना मिळते. डांगी गोवंश आहे. आता आपण जर विचार केला तर कोकण गिड्ड जी अत्यंत छोट्या स्वरूपातली गाय आहे ती. आता माझ्याकडं डांगी गाई आहे, कोकण गिड्ड गाई आहे, खिलार गाई आहेत. तर डांगी गाई माझ्याकडे 3-3.5 लिटर प्लस दूध सहज देतात. कोकण गिड्ड छोटी गाय आहे ती दिवसाचं 3.5-4 लिटर दूध मला सहज देते. आणि ज्या 5 किंवा 10,000 रुपयात आपल्याला मिळू शकतात. काही ठिकाणी त्या अजून सुद्धा फुकटही मिळतात. आपण जर गणित बघितलं तर एक चांगली गीर गाय किंवा साहिवाल गाय घ्यायला गेलात, तर किमान तिचं मूल्य 50,000 अधिक आहे किमान. त्याच्यापेक्षा जास्त आहे पण कमी नाहीये. मग आपण विचार करू शकतो की 50,000 रुपये घालवून जी गाय आपण घेतो, ती सांगताना 10-12 लिटर दूध सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात 7 लिटरच्या वरती गाय दूध देत नाही. सकाळी 4, संध्याकाळी 3. मग 7 लिटरच्या गायीसाठी 60,000 रुपये घालवण्यापेक्षा 2.5 किंवा 3 लिटरची एक गाय जर 10,000त मिळत असेल, तर 60,000च्या जर आपण 6 गायी घेतल्या, तर तुम्ही बघू शकता की किती चांगल्या पद्धतीचं दूध आपल्याला तिथे मिळणार आहे. दुसरी गोष्ट मी म्हणतो 6तली एखाद दुसरी गाय जरी काही कारणानं दुधाची थांबली, तरी बाकी 3-4 गायींचं दूध आपल्याला मिळत राहणार आहे. पण गीर तुम्ही एकच घेता आणि काहीतरी फॉल्ट येतो, मग ती दंगा करती, ती लाथा मारती आणि मग दुधाची थांबती आणि मग आपले 60,000 रुपये कुठेतरी आपल्याला व्यर्थ गेल्यासारखे वाटतात. तर माझी शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे, की आपण माझ्या शेजारच्यानं गीर गाय आणली म्हणून मला आणायची आहे किंवा गीर गाईचं प्रस्थ आहे मार्केट आहे म्हणून मला आणायची आहे. असं कधी करू नका. पहिल्यांदा आपल्या गरजा समजून घ्या, की मला काम कशात करायचंय. पंचगव्यात जर आपण काम करत असलो, तर तिथं आपल्याला या गोष्टीची गरज खूप कमी राहते, की त्या गाईचं दूध किती आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण सुद्धा देतो, की ज्याच्या माध्यमातनं आपल्याला गायींचं असलेलं दूध कसं सात्विक करावं हे पण शिकवलं जातं आणि जर गायी दुधाच्या नसतील, तर त्या गायींच्या शेण गोमूत्राचं आपण काय करावं हे सुद्धा त्याच्यामध्ये शिकवलं जातं. नक्कीच सर. सर यानंतर मला पंचगव्य चिकित्सा म्हणजे काय याबद्दल थोडक्यात काय सांगाल? पंचगव्य चिकित्सा ही एक पारंपरिक चिकित्सा आहे. कारण भारत हा सगळ्या देशांमधला सगळ्यात श्रीमंत देश आहे चिकित्सा या विषयांमध्ये. कारण आपल्याकडं खूप साऱ्या चिकित्सा पद्धती आहेत, ज्याच्यामधली एक जुनी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धत म्हणून पंचगव्याकडे आपण बघतो. कारण आपल्याकडं प्रत्येक गोष्टींच्या मागं कुठेतरी गाईला जोडलं गेलेलं आहे. मग हे आपले पूर्वज हे खूप शहाणे होते, की त्यांनी या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. कारण आज 21व्या शतकात गाईला आपण श्रेष्ठ मानतो, गाईला आपण मातेचा दर्जा देतो, तरी सुद्धा गोहत्या बंदीसाठी कायदा करावा लागतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा विरोधाभास जगात कुठंच असू शकत नाही. तर पंचगव्य चिकित्सेनं हे श्रेष्ठ जे सिद्ध केलेलं आहे, की ती का श्रेष्ठ आहे. आज आपल्याकडे खूप साऱ्या व्याधीग्रस्तांचं मूल्यमापन केलेलं आहे. खूप साऱ्या व्याधीग्रस्तांना आपण अनुभव दिलेले आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळालेलं आहे, की अनेक अशा दुर्धर व्याधी की ज्या अनेकांनी सांगितलं होतं की व्यक्ती जास्त दिवस जाऊ शकत नाही किंवा तिची व्याधी बरी होऊ शकत नाही. तर ती व्याधी सुद्धा पंचगव्य चिकित्सेनं बरी झालेली आहे आणि त्या व्यक्ती चांगल्या पद्धतीनं आज त्यांचं आयुष्य व्यतीत करतायत. कारण पंचगव्य चिकित्सा पद्धती ही खूप जुनी आहे आणि विशेषतः आपल्या वाग्भट्ट स्मृती किंवा आपले अष्टांग हृदय अशा ग्रंथांमध्ये पंचगव्याचे खूप सारे उल्लेख आणि त्यांचे सूत्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यामुळे पंचगव्य चिकित्सा ही एक अधिकृत चिकित्सा पद्धत पण आहे आणि आज शासनानं सुद्धा त्याला मान्यता द्यायला सुरुवात केलेली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे काही कोर्सेस करायचे चाललेत. त्याच्यासाठी एक जे युनिट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपले विजयजी भटकर साहेब आहेत, ते मुख्य आहेत, ते सुद्धा चांगलं काम करतायत. आणि प्लस जे BSS भारत सेवक समाज म्हणून जे एक बोर्ड आहे शैक्षणिक,
तर त्यांनी ॲडव्हान्स डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी नावाचा 1 वर्षाचा पूर्ण कोर्स सुद्धा केलेला आहे, की ज्याच्यामुळे आपण हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण सुद्धा अधिकृत पद्धतीनं या चिकित्सा विषयामध्ये कार्य करू शकतो. नक्कीच सर. सर्व शेतकरी तसेच पशुपालक किंवा जे हा आपला प्रोग्राम बघत आहेत त्यांना पंचगव्य चिकित्सा म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयीची माहिती समजली असेलच अशी मी आशा करतो. तर देशी गाई कशी परवडते या प्रश्नाचं आपण उत्तर थोडक्यात कसं द्याल? देशी गाई 1001% परवडती. कारण जसं मी आता सांगितलं आपल्या आजच्या सगळ्या विषयाचा सारच तो होता, की म्हणजे माझ्याकडे जर तुम्ही आलात तर इथं बघायला मिळेल तुम्हाला, की आमच्या इथं जवळ-जवळ 50 एक गायी आहेत. पण त्याच्यातल्या खूप कमी गायी या दुधावरच्या असतात. उलट आम्ही दुधावरच्या ज्या गायी असतात त्या आम्ही कमी करतो. म्हणजे आमचे जे काही वेगवेगळे गोपालक आहेत, कारण 1000-1200 पेक्षा अधिक विद्यार्थी आमच्या इथनं शिकून गेलेले आहेत. तर माझ्याकडे ज्यावेळी गायी दुधाच्या जास्त असतात, तर मी अशा विद्यार्थ्यांना जिथं गरज असेल, तिथं आम्ही त्या गायी पोच करतो आणि अशा गायी परत आणतो, की ज्या गायी अ, लोकांनी दूध नाही म्हणून नको त्या मार्गाला दिलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे आता 50 ते 60% गायी या अशाच आहेत, की ज्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून सोडून आणलेल्या आहेत. ह्याचे मला 2 फायदे होतात. एक तर पहिली गोष्ट त्या गायींपासून मिळणारं गोमूत्र हे प्रचंड ताकदीचं असतं. आमच्याकडे वळू आहेत त्याच्यामुळे त्या गायी आमच्या इथं पूर्ण मुक्त असतात, मोकळ्या फिरतात दिवसभर आणि मग त्यातनं त्या वळूंच्या माध्यमातनं त्या गाभण राहतात. तर त्याच्यामुळे होतं कसं, की अशा गायी मला खूप स्वस्तात मिळतात. म्हणजे एक चांगली गीर गाय जर 60,000 ला मिळत असेल, तर अशा स्वरूपातली गीर गाय 5 किंवा 10,000 त आपल्याला मिळून जाते आणि एक मोठा जीव वाचतो ही गोष्ट तर आनंदाची आहेच आणि प्लस परमार्थातनं स्वार्थ या गोष्टीप्रमाणे त्यांचं जे रोजचं गोमूत्र मिळणार आहे, त्यांचं जे रोजचं गोमय मिळणार आहे, ह्याच्यामधनं सुद्धा आपण वेगवेगळे प्रोडक्ट निर्माण करतो. आज आपण जवळ-जवळ 100 अधिक वस्तू या निर्माण करतोय, हे निर्मितीचं प्रशिक्षण देतोय आणि मला सांगायला आवडेल, की FDA सारख्या संस्थेनं सुद्धा आपल्याला लायसन्स दिलेलं आहे, की ज्याच्यामुळे आज पंचगव्य हे वेगवेगळ्या मेडिकलपर्यंत, मॉलपर्यंत आणि वेगवेगळ्या अधिकृत लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल. कारण आत्तापर्यंत ही नक्कीच अडचण होती, की मी वस्तू निर्माण करू शकत होतो, पण त्या वस्तू विक्री करताना मला बऱ्याचशा अडचणी होत्या. मला म्हणजे सगळ्याच आमच्या गोपालकांना. पण आज या गोष्टींची नांदी झाली आहे, की आज शासन कारण कुठल्याही गोष्टीला राजाश्रय आणि लोकाश्रय या दोन्ही गोष्टींची गरज असते. आणि आज हे खूप चांगल्या पद्धतीनं लोकाश्रय तर मिळतोच आहे, पण राजाश्रय सुद्धा मिळायला सुरू झालाय. त्याच्यामुळे इथनं पुढचं भवितव्य या विषयातलं अजून प्रगल्भ असणार आहे. तर ही योग्य वेळ आहे, की अधिकाधिक शेतकरी बंधूंनी याच्यामध्ये यावं, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि एक चांगला आणि प्रथम दर्जाचा व्यवसाय म्हणून यात पुढे जावं. कारण तुम्ही नुसतं एक गाय घेऊया आणि शेतीपूरक म्हणून करूया, तर त्याच्यामध्ये काही होणार नाही. आज जवळ-जवळ 15 अधिक लोकांचा स्टाफ आपल्या इथं काम करतो एका ठिकाणी आणि खूप चांगली टर्नओव्हर आपल्या इथं होतो. ह्या सगळ्यांच्या मागं फक्त देशी गाईंचं पंचगव्य आहे. ज्याच्यामध्ये दुधाचा वाटा फक्त 25% 75% वाटा हा शेण गोमूत्राचा आहे. तर खूप लोकांनी याचा अभ्यास करा, बघा. काही शंका असतील तर धेनू आपल्या पाठीशी आहेच. तर ते सुद्धा तुम्हाला सहकार्य करतच राहतायत, राहतील आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहोतच, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काही शंका असतील, तर त्या आपण तिथं निरसन करत राहू. नक्कीच सर. आपल्या ह्या बोलण्यातून जास्त वेळा हा शब्द जातोय पंचगव्य, पंचगव्य. तर आमच्या शेतकरी बांधवांना पंचगव्य ह्या शब्दाचा नेमका कसा अर्थ आपण उलगडून सांगाल? पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गायींपासून मिळणाऱ्या गोष्टी. या 5 गोष्टी कुठल्या आहेत? तर गायींपासून मिळणाऱ्या 3 पहिल्या गोष्टी शेण, गोमूत्र आणि दूध आणि त्याच्यानंतरच्या 2 गोष्टी म्हणजे दही आणि तूप. म्हणजे या 5 गोष्टी आहेत, ज्याला आपण पंचगव्य असं संबोधतो. तर या पंचगव्य आणि गायींच्या आहारामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती यांच्या संयोगातनं आपण जी चिकित्सा निर्माण केली जाते, या चिकित्सेला पंचगव्य चिकित्सा असं म्हणतात. तर मग ह्याच्यामध्ये सुद्धा मग परत वेगवेगळे प्रकार आहेत. हे सप्तगव्य आहेत, अष्टगव्य आहेत, नवगव्य आहेत. पण जास्त करून जी चिकित्सा पद्धतीचा बेस आहे, तो पंचगव्य या माध्यमातूनच चालतो. आता यावर्षी आम्ही पंचगव्यापासून अजूनही काही वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केल्या, ज्याच्यामध्ये बरेच लोकांनी सुद्धा या केलेल्या आहेत अर्थात, की पणत्या आहेत, राख्या केल्यात आम्ही, गणेश मूर्ती केलेत, लक्ष्मीच्या मूर्ती केल्या, चपला निर्माण केल्या. ह्याच्याही पुढे जाऊन आम्ही घर निर्माण केलं, ज्या घराची खूप साऱ्या लोकांनी प्रशंसा केली, खूप साऱ्या लोकांनी याची माहिती घेतली. म्हणजे अगदी लोकमत सारख्या मोठ्या नेटवर्कनं दिल्लीसारख्या ठिकाणी आमच्या या सगळ्या प्रोजेक्टची माहिती म्हणजे ते पंचगव्य निर्माण कसं केलं गेलं होतं, पंचगव्य वास्तू कशी बनवली गेली, हे सगळं खूप चांगल्या पद्धतीनं
म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणावरून म्हणजे देशाच्या राजधानीतनं एका महाराष्ट्रातल्या छोट्या खेड्यातल्या एका नवीन युवकाला फोन येतात की तुम्ही हे कसं केलं. ह्याच्यापेक्षा अजून अभिमान आपल्याला काय असू शकतो आणि हा अभिमान हा मला पंचगव्य आणि गाई ह्यांच्यामुळेच मिळाला. त्याच्यामुळे अधिक लोकांनी आणि विशेषतः युवकांनी ह्याच्यामध्ये 100% करिअर म्हणून विचार करून येणं खूप गरजेची गोष्ट आहे. नक्कीच सर, नक्कीच. आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यातूनच आपल्या कामाची जी दखल आहे तर ती खूप जणांनी घेतलेली आहे हे आम्हाला सगळ्यांना दिसून तर आलेलंच आहे. तर हम्म. आपण सांगितलं की शेणापासून खूप वस्तू आम्ही तयार केलेल्या आहेत, गवऱ्या निर्माण केलेल्या आहेत, हम्म. शेणापासून बंत्या निर्माण केलेल्या आहेत, शेणापासून काय अगरबत्त्या केलेल्या आहेत, चपला निर्माण केलेल्या आहेत, घर निर्माण केलेले आहे, प्लास्टर पण निर्माण केलेलं आहे. गडकरी साहेबांनी आता शेणापासून पेंट्स पण निर्मितीचा त्यांचा एक मानस आहे. तर हम्म. सर शेणापासून तर आपण खूप साऱ्या गोष्टी बनवतच आहात, पण गोमूत्र पासून काय गोष्टी बनवता? गोमूत्रापासून आम्ही दैनंदिन वापरातल्या म्हणजे आता आपल्याकडे सकाळी उठल्यावरती लागणाऱ्या दंतमंजनपासनं ते रात्री झोपताना लागेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण पंचगव्यातनं बनवतो. त्याच्यामध्ये गोमूत्रामध्ये विशेषतः आम्ही अर्क निर्मिती करतो, जी चिकित्सा या विषयांचा बेस आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी गोमूत्राचे अर्क काढले जातात, पण आपल्या इथल्या अर्कांची वैशिष्ट्यता ही आपण प्रत्येक व्याधींसाठी वेगवेगळे अर्क जे आहेत ते आपण निर्माण करतोय. प्लस गोमूत्रापासून आपण शॅम्पू निर्माण करतोय, तेल निर्माण करतोय. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या 100% कुठल्याही प्रकारचे व्याधी निर्मूलनासाठी आपण निर्माण करतोय. त्याच पद्धतीने आम्ही लहान मुलांसाठी काही अर्क केलेत, स्त्रियांसाठी काही अर्क केलेले आहेत. जे गोमूत्राच्या सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही निर्माण करतो. हे झालं आपल्या आहारासाठी. ह्याच्याही पुढे जाऊन आम्ही गोमूत्रांपासून त्यानंतर आम्ही जे तूप तयार करतो, त्याच्या उरलेल्या ताकांपासून शेतींसाठी काही ठराविक प्रोडक्ट केलेले आहेत. ज्याच्या पेटंटसाठी सुद्धा काम आपलं आता अंतिम टप्प्यात आहे. तर हे सुद्धा प्रोडक्ट खूप उपयुक्त आहेत आणि आम्ही खूप ठिकाणी याचे प्रयोग केलेले आहेत, जे मार्केटमध्ये कुठलंही टॉनिक आपल्याला मिळतं, त्याची असलेली किंमत, त्याचे असलेले रिझल्ट ह्याच्यापेक्षा कैक पटीनं कमी किमतीत, कैक पटीनं अधिक रिझल्ट हे आपल्याला या पंचगव्याच्या विशेषतः गोमूत्राच्या माध्यमातून निर्माण केलेल्या अर्कांचे किंवा त्या टॉनिकचे आपल्याला बघायला मिळतात. तर गोमूत्राचे सुद्धा खूप सारे रिझल्ट जे आहेत, हे आपल्याला पंचगव्याच्या माध्यमात घेता येऊ शकतात. नक्कीच सर. परंतु काही ग्राहक वर्ग जो असतो तो शिकलेला असतो किंवा त्यांना त्या गोष्टीचं जे माहिती असतं की बाबा हा प्रोडक्ट खूप फायदेशीर आहे आणि ह्याच्यापासून आपल्या शरीराला किंवा आपल्या आरोग्याला काही धोका पोचणार नाही. परंतु असं देखील ग्राहकांचं म्हणणं असतं की हे जर आम्ही उत्पादनं वापरली तर ह्याचे रिझल्ट खूप दिवसांनी दिसतात आणि तोपर्यंत आम्हाला वेट अँड वॉच करण्याची भूमिका घ्यावी लागते किंवा आम्हाला त्रास तोपर्यंत सहन होत नाही. तर नक्कीच खरंच ह्या उत्पादनांचे रिझल्ट जे आहेत तर खूप वेळेनंतर दिसतात किंवा काही दिवसानंतर दिसतात. हे नेमकं खरं आहे का? आता ह्याच्यात सुद्धा 2 पद्धतीने मी उत्तर देईन या प्रश्नाचं. पहिलं तर असं आहे, की अ, काही लोकं म्हणजे कसं होतं, की ह्या कुठलीही चिकित्सा घेताना आपण त्याचे काही नियम सुद्धा पाळणं गरजेचं असतं. म्हणजे मी औषध घेतोय आणि त्याच्यासोबत मला हवं ते मी खातोय, पितोय, मजा करतोय, तर त्यांना रिझल्ट नक्कीच मिळणार नाहीत. पण ह्याची काही पथ्य असतात. ही पथ्य जर आपण व्यवस्थित पाळत असलो, तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतात. ही झाली पहिली बाजू. आता दुसरी बाजू जर आपण विचार केली, तर ह्याचे रिझल्ट उशिरा-उशिरा म्हणजे 3 किंवा 6 महिन्यात ती व्याधी पूर्णतः निर्मूलित होती. पण आपण जर ती व्याधी निर्माण होण्याचा कालावधी जर बघितला, तर तो किमान 2 ते 3 वर्षांचा इतिहास त्या व्याधींना असतो. मग आपण जर बघितलं, की 3 वर्षांच्या इतिहासामध्ये निर्माण झालेली व्याधी जर 3 महिन्यामध्ये बरी होत असेल, तर नक्कीच हा कालावधी खूप कमी आहे. दुसरी गोष्ट आज जर आपण बघितलं, तर अनेक लोकांना वाटतं, की मी इंजेक्शन घेतलं आणि बरा झालो. पण असं अजिबात नसतं. ते इंजेक्शन घेतल्यामुळे कुठेतरी ती जी तिथनं निर्माण होणारी वेदना आहे किंवा तो त्रास आहे, हा तात्पुरती थांबवायचं काम ते करतं. पण कुठेही कायमस्वरूपी ते क्लिअर होत नाही. आज असे आमचे बरेच मित्र आहेत किंवा व्याधीग्रस्त आहेत, की ज्यांच्या अ, हृदयाचे प्रेशरचे जे काही त्रास होते, ते पूर्णपणे थांबलेले आहेत. त्यांनी आधी गोळ्या घेत होत्या, त्या त्यांच्या कमी झालेत. काही लोकांनी बंद करून बघितले, त्यांना काही त्रास नाहीयेत. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं, तर कदाचित बाकी चिकित्सांपेक्षा हिला थोडा वेळ लागतो. पण या थोडा वेळ लागण्यामागचं कारण तेच असतं, की हे समूळ नष्ट करण्यासाठी काम करतं. त्यामुळे जरी काही दिवस गेले, तरी आपल्याला हे नक्कीच फायदेशीर आहे, की ह्याच्यामुळे आपल्याला बाकीचे कुठलेही साइड इफेक्ट मिळणार नाहीयेत, त्याचे त्रास वाढणार नाहीयेत. तर त्याच्यामुळे मी तर खूप लोकांना हे सांगतो, की जास्तीत जास्त पंचगव्य चिकित्सावरती येणं हीच काळाची गरज आहे. आणि खूप सारे आमचे मित्र ह्याच्यावरती येतायत. म्हणजे मला अ, असं जाणवतं, की खूप सारे मित्र त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा
पंचगव्य चिकित्सा घेण्यासाठीच उद्युक्त करतात आणि ते लोक वापरतात आणि लवकरच ते आम्हाला त्याचे रिझल्ट पण सांगतात. म्हणजे असं नाहीये की प्रत्येकांनाच त्याचे रिझल्ट उशिरा मिळत आहेत. 25% लोकांना मिळतात, पण 75% लोकांना ते महिन्याच्या आत सुद्धा मिळून जातात. नक्कीच सर. तर आपण आपली जी मोरया गोशाळा आहे, ह्या गोशाळेमध्ये आपण ब्रीडिंग देखील करत असता किंवा चांगल्या वंशावळीच्या गायी देखील आपण तयार करत असता. तर ती आमच्या पशुपालक बांधवांकडे पण काही देशी गोवंश आहे. तर त्यांच्या ब्रीडिंग थोडंसं जरा चुकतंय. तर ते चांगली वंशावळ निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्या गोठ्यामध्ये जास्त उत्पादन देणारी गाय तयार करण्यासाठी किंवा जास्त त्या गायीमध्ये चांगले प्रतिकारक शक्ती निर्माण होणारे गुण तयार होण्यासाठी अशी गाय आमच्या शेतकरी बांधवांना तयार करायची आहे. तर आपण चांगली वंशावळ कशी तयार करावी याबद्दल थोडक्यात आमच्या पशुपालक बांधवांना आपण काय मार्गदर्शन करू शकाल? ह्याच्यामध्ये माझं एक थोडं वेगळं मत असं असतं की आपण पटकन दूध वाढवायची अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपला गोवंश कसा वाढवू शकतो आणि त्या गोवंशाला ताकदीचं कसं बनवू शकतो ह्याच्यावरती पहिल्यांदा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण दूध वाढण्यामुळे काय होतं की गायींच्या प्रतिकार क्षमतेवरती आपण आघात करत राहतो. कारण नुसतंच आपण दूध वाढवायच्या गोष्टी देतो, त्याच्यासोबत आपण बाकीच्या गायींना उपयुक्त काही घटक त्यांना देत नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गायीवरती किमान 1 वर्ष यासाठी काम केलं पाहिजे की तिचा आहार चांगला असावा, यासाठी की तिचं मिळणारं दूध म्हणजे दूध वाढण्यापेक्षा दुधातले घटक वाढण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार महत्वाचा राहतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच नैसर्गिक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आसपास उपलब्ध आहेत. जसं की अश्वगंधा आहे, शतावरी आहे, जिवंती आहे, पुनर्नवा आहे. अशा बऱ्याच वनस्पती आहेत की कदाचित आता ही नावं तुम्हाला नवीन वाटत असतील, पण तुमच्या आसपास या वनस्पती सगळ्या उपलब्ध आहेत. ज्यावेळी आपण नेटवर जातो आणि ही नावं सर्च करतो, तर त्यावेळी आपल्याला कळतं की अरे मागच्या 15 दिवसापूर्वी मी ही वनस्पती उठून फेकून दिली. तर या वनस्पतींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडं पूर्वी एक आजीचा बटवा म्हणून एक विषय फेमस होता. म्हणजे आपल्या घरी दारी प्रत्येकाकडे अशा काही ठराविक गोष्टी असायच्या की ज्या पटकन आपल्याला कुठल्याही व्याधींमधनं बाहेर काढायच्या. तर हा एक बटवाच आहे की ज्या वनस्पतींची गरज आपल्या आजूबाजूला आहे, त्यामुळे त्या वनस्पती तिथं येतात. तर तुमच्या आसपास या वनस्पती मिळतील की ज्याच्यामुळे गायींच्या दुधातली उपयुक्तता वाढेल, गायींची उपयुक्तता वाढेल, गायींच्या शरीरामधली त्यांची शारीरिक क्षमता वाढेल आणि ही क्षमता जर त्यांची वाढली, तर मग ते चांगलं गर्भधारणा करतील, एक चांगला सशक्त गोवंश आपल्याला देतील आणि तो जो सशक्त गोवंश असेल, तो आपल्याला सहजच पहिल्या आपल्या गायींपेक्षा 5%, 10%, 20% दूध वाढवून देईल. त्याच्या पुढचा गोवंश परत 10-20% वाढवून देईल. असं ज्यावेळी आपण 3 पिढ्यांपर्यंत काम करत जाऊ, तर त्यावेळी आपल्याला दूध वाढवण्यासाठी काहीच करायची गरज पडणार नाही. कारण त्या गायींची नैसर्गिक क्षमता आपण तेवढी वाढवलेली असेल, की आपसुकच त्या 7 लिटरच्या गायी 10 लिटरपेक्षा अधिक दूध आपल्याला देऊ शकतील. त्याच्यामुळे डायरेक्ट दूध वाढवायचा आजचा विचार करण्यापेक्षा आपण किमान 3 वर्षांचं किंवा 3 पिढ्यांचं विजन ठेवलं, तर आपण सशक्त गोवंश कायमस्वरूपी आपल्या या भारताला देऊ शकतो. नक्कीच सर. सर देशी गाईच्या दुधापासून केलेले जे खाद्यपदार्थ असतील आणि संकरित गाईच्या दुधापासून बनवलेले जे काही दुग्ध पदार्थ असतील, या दोन्हींमधील नक्की काय बदल सांगता येईल? परत तो म्हणजे जसं की A1 A2 आहे म्हणजे तो मला असं विचारायचं की वासामध्ये काय फरक असतो का, चवीमध्ये काय फरक असतो का, असा काय फरक सांगता येईल का? 100% म्हणजे ह्याच्यात आता मी तुम्हाला साधं एक उदाहरण आपल्या शेतकरी बांधवांना सांगेन, की समजा आपल्याकडं देशी गाईचं पण तूप आहे, की ज्या मार्केटमध्ये किमान 2800, 3000 ते 4000 पर्यंत सुद्धा पोहोचलंय. त्याच्या विरुद्ध जर्सींचं अगदी 500-700 रुपयात सुद्धा मिळतं. तर एक साधारण एक थेंब तुम्ही तुमच्या हातावरती टाका, जर्सीचं टाका आणि दुसऱ्या हातानं त्याला व्यवस्थित मुरवा आणि त्याचा वास घ्या आणि ते किती दिसतंय ते बघा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जर्सीचं टाकता, त्यावेळी तो ऑइली कंटेंट आपल्या हातावरती सुद्धा दिसतो आणि वासामध्ये सुद्धा जाणवतो. आणि हेच तुम्ही एका शुद्ध देशी गाईचं घ्या, एक थेंब हातावरती टाका, व्यवस्थित फिरवा. तो दिसायचा पूर्ण बंद होतो कारण देशी गाईंचं तूप हे शरीरामध्ये प्रत्येक छोट्या-छोट्या बिंदूंमधनं संचार करायची क्षमता ठेवतं. म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला लगेच कळतं की ते लगेच संचार करून आतमध्ये निघून जातं. जेवढा ऑइली कंटेंट आपल्याला जर्सीच्या तुपाचा दिसेल, त्याच्यात 5% सुद्धा ऑइली कंटेंट आपल्याला देशी गाईच्या तुपाचा अजिबात दिसणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट स्वादांमधला फरक, दिसण्यातला फरक, आहारामध्ये आल्यानंतर चवीतला फरक, अंतिम सगळ्यात महत्वाचा त्याच्या रिझल्टचा फरक. हे झाला तुपाचा विषय.
हाच गुणधर्म दुधाचा सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर देशी गाईचं दूध पिलं तर तुम्हाला त्यात कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आज मार्केटला बघा दूध मसाला म्हणून आपल्याला बघायला मिळतो, की त्या दुधामध्ये आपण ते साखर टाकून, वेलची टाकून, वेगवेगळे मसाले टाकून मग त्या दुधाची चव आपण वाढवतो. का तर आपल्याला मार्केटमध्ये मिळणारच दूध आपण घेतोय म्हणून. पण तुम्ही देशी गाईचं दूध जर पिलं तर देशी गाईच्या दुधाला अमृत का म्हटलं जातं, हे आपल्याला ते दूध जिभेवर टाकल्या टाकल्या पटकन कळून जाईल. म्हणजे चवीतनं आपल्याला पटकन हे कळून जाईल, की देशी गाईचं दूध काय आहे, देशी गाईचं तूप काय आहे किंवा देशी गाईचं दही काय आहे. या सगळ्यांचे रिझल्ट आपल्याला कळतील. हा झाला आपल्या आहारातला विषय. ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला अभ्यासच करायचा म्हणून जर बघायचा असेल, तर आपल्याकडे जर शेती असेल, तर एका गुंठ्यामध्ये देशी गाईच्या शेण गोमूत्राचा वापर तुम्ही करा आणि एका गुंठ्यामध्ये जर्सी प्राण्याच्या शेण गोमूत्राचा वापर करा. म्हणजे यातनं सुद्धा तुम्हाला पटकन कळून जाईल, की देशी गाईच्या शेण गोमूत्रामुळे किती चांगले रिझल्ट आपल्याला त्या शेताला बघायला मिळत आहेत, त्या उत्पादनात बघायला मिळत आहेत, उत्पन्नात बघायला मिळत आहेत आणि त्याच्यापेक्षा किती कमी आपल्याला तेवढंच शेण गोमूत्र टाकून जर्शीच्या गोमूत्रातल्या आणि या प्लॉटमध्ये बघायला मिळतात. म्हणजे कसं होतं, की बऱ्याच गोष्टी या ऐकण्यापेक्षा स्वतः अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्ही 15 वर्ष सातत्याने लोकांना हेच सांगत आलोय, की कोणीतरी सांगतंय म्हणून ऐकण्यापेक्षा मी स्वतः करतोय, अनुभव घेतोय आणि मग मी ठरवतोय. ही गोष्ट जास्त गरजेची आणि महत्वाची असते. नक्कीच सर. आपण देशी गाईचे तूप आणि संकरित गायींपासून बनवलेले तूप यामधील असणारा जो फरक आहे तो आमच्या शेतकरी बांधवांना सांगितला, तो त्यांना समजला देखील असेलच. परंतु सर, मला एक असा प्रश्न या ठिकाणी विचारावासा वाटतो, की नक्की देशी गाईच्या तुपामधली असणारी भेसळ ही नक्की कशी ओळखावी? आता ह्याच्यात 2 प्रकार आहेत. पहिली गोष्ट तर आता मी जो एक मुद्दा सांगितला हा खूप साधा, सरळ, सोपा पर्याय आहे, की समजा तुम्ही कुठेही तूप घेताय, तर तुम्ही जर बोटावरती ते छोटंसं जर एक थेंब टाकला आपल्या मुठीवरती आणि दुसऱ्या मुठीनं जर त्याला एकमेकांना घर्षण केलं, तर तो पटकन मुरला गेला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट जर आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो, तर ते एकसंध असतं. म्हणजे बरेचदा काय होतं, की आपण मार्केटला जर बघितलं, तर पांढरट-पांढरट स्पॉट खाली दिसतात आणि एक तवंग वर दिसतो, जे जर्सीचं असतं. पण देशी गाईचं एकतर पातळ राहतं किंवा घट्ट राहतं किंवा जरी पातळ घट्ट असेल, तर एक कणी एकसारखी पिवळट कलरची आपल्याला बघायला मिळते. जे जर्सीच्या तुपामध्ये पांढरे स्पॉट, पांढरे डॉट आपल्याला बघायला मिळतात. तर ही एक साधी पद्धत आहे तूप ओळखण्याची. आणि तिसरा जो सगळ्यात चांगला आणि उत्तम पर्याय तो म्हणजे स्वादातनं. म्हणजे आपण एकदा आयुष्यात जर देशी गाईचं तूप खाल्लं, तर तो स्वाद आपल्या पटकन डोक्यात जाऊन बसतो. नुसत्या जिभेवरती नाही बसत तो, तर तो डोक्यात जातो. त्यामुळे आयुष्यात कधीही तुम्ही दुसरं तूप खाल्लं, तर तुम्हाला पटकन लक्षात येईल, की हे देशी गाईचं नाहीये. म्हणजे असे काही 2-3 पॉइंट आहेत. ह्याच्याही पुढे जाऊन आज आता ह्याच्यावरती सुद्धा रिसर्च झालेले आहेत, की देशी गाईच्या दुधातले घटक, म्हणजे तुपातले घटक आणि जर्सी गाईच्या तुपातले घटक आम्ही स्वतः सुद्धा भारतीय विद्यापीठमधनं आमच्या गायींच्या काही तुपांचे रिपोर्ट अनालिसिस करून घेतले, ज्याचे खूप चांगले वेगवेगळे रिझल्ट आम्हाला बघायला मिळाले. तर आज ही काळाची गरज आहे, की प्रत्येक गोष्ट पारंपरिकतेतनं पुढे आलेली आहे, ती वैज्ञानिक युगामध्ये पण सुद्धा स्थापित झाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा आज अनेक संस्था काम करतायत, अनेक विद्यापीठ काम करतायत, अनेक लॅब काम करतायत. तर या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण हे जस्टिफाय करू शकतो, की हे नक्की कुठलं तूप आहे किंवा याचे फायदे काय आहेत. तर त्याचाही आपण उपयुक्तता भविष्यात करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर, नक्कीच. तर आपली मोरया गोशाळा देखील आहे आणि या ठिकाणी एक ट्रेनिंगचा डिप्लोमाचा एक कोर्स देखील घेतला जातो. तर आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा आपल्या त्या कोर्सच्या माध्यमातून आतापर्यंत किती लोकांनी गोशाळा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या आजही सुस्थितीत चालू आहेत का, याबद्दल काय सांगाल? जवळपास भारतातल्या 14 पेक्षा अधिक राज्यांमधले लोकांनी आपल्या इथं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ज्या हजारो आहेत आणि त्यात किमान 50% पेक्षा अधिक गोपालक आज प्रत्यक्ष स्वरूपात काम करतायत. आपल्या इथं जे काही प्रशिक्षण दिलं जातं ह्याच्यामध्ये बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स असे 3 वेगवेगळे वर्ग असतात. ज्याच्यामध्ये हे सगळं कसं करायचं इथपासनं ते कसं द्यायचं इथपर्यंत सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर जे आपल्या इथं 1 वर्षानंतर परीक्षा होतात, जे BSS म्हणून बोर्ड आहे केंद्राचं, त्या परीक्षा झाल्यानंतर ते अधिकृत पद्धतीनं गव्य चिकित्सक म्हणून काम करू शकतात, ज्याच्यामध्ये त्या वस्तू निर्मिती देणं, त्याचे अधिकार त्यांना प्राप्त होतात. तर त्याच्यामुळे मग काय होतं, की आपल्याला वस्तू निर्मिती कशी करायची हे पण कळतं. कारण आज खूप ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, पण ते कुठं ना कुठं थोडंसं अधांतरी राहतं, की नुसतंच ते लोकांना अर्क कसे काढायचे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या बेसिक स्वरूपातल्या आहेत,
त्या कशा करायच्या एवढ्या शिकवल्या जातात. पण त्यातलं गाभा हा जो ज्याला आपण चिकित्सा स्वरूपातला गाभा म्हणतो, हा कुठेतरी दुर्लक्षित केला जातो. त्याच्यामुळे मग ही लोकं गायींमध्ये येतात, काही महिने किंवा काही वर्ष ह्याच्यात स्ट्रगल करतात आणि कुठेतरी थांबून जातात. आज आपला असा खूप मोठा परिवार आहे, ज्याला आपण मोरया परिवार असं म्हणतो, की जे खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत आणि आम्ही कायमस्वरूपी त्यांना सपोर्टिव्ह आमची भूमिका ठेवलेली आहे. त्यांच्या भागांमध्ये आम्ही शिबिरं घेत असतो. त्या ठिकाणी आम्ही व्याख्यान आयोजन करत असतो, की जेणेकरून त्या भागातल्या लोकांना गायींचं गांभीर्य आणि महत्त्व कळावं, त्यांना रिझल्ट कळावेत आणि ती लोकं तिथल्या तिथल्या आमच्या जे विद्यार्थी असतील त्यांना जॉइन व्हावेत. आणि मग काही अशीही मंडळी आमची आहेत, की जे खूप दुर्गम भागात राहतात, की ज्यांना वस्तू निर्मिती तर सहज शक्य आहे, पण विक्री शक्य नाहीये. तर अशा लोकांसाठी सुद्धा मोरया एक दुवा म्हणून काम करतं, की त्यांच्याकडनं त्या वस्तू घेणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना गरज आहे तिथपर्यंत पोहोचवणं. तर आज अशा किमान 12 अधिक गोशाळा प्रत्यक्ष स्वरूपात आम्हाला जॉइन झालेल्या आहेत, की ज्या वस्तू निर्माण करायसाठी काम करतात आणि त्या निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी 100% हक्काची बाजारपेठ ही मोरया त्यांना उपलब्ध करून देत असतं. मोरयाला एफ-डी-एचं सुद्धा लायसन्स मिळालंय, ISO नामांकन असे आपले प्रोडक्ट आहेत आणि आजच्या युगाची जी गरज आहे, या सगळ्या गोष्टींच्या वरती फोकस करून मग आम्ही हे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटला उतरवत आहोत. कारण आजची गरज ही आमचे पंचगव्यचे प्रोडक्ट आमचे गोपालक बंधू उत्तम करतातच आहेत. पण त्याला एका चांगल्या फिनिशिंगची सुद्धा गरज असते. एका चांगल्या एनालिसिसची सुद्धा गरज असते. तर त्या गोष्टींवरती आम्ही लक्ष दिलं. एका चांगल्या क्वालिटीचं म्हणजे एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट बघून, त्या आकर्षकता बघून तुम्हाला ते प्रोडक्ट घ्यावं वाटावं, इथपर्यंत उत्तम कार्य गेल्या वर्षा 2 वर्षांमध्ये आम्ही केले. आणि त्याचे खूप चांगले रिस्पॉन्स सुद्धा आम्हाला बघायला मिळतात, की ते वस्तूंचं आकर्षकता म्हणजे लोकं फोन करून आम्हाला आता सांगतात, की आम्ही बरेचदा पंचगव्यांच्या गोष्टी बघितल्या, वापरल्या, पण हे प्रोडक्ट बघितल्यानंतर पटकन घेण्याची जी इच्छा आहे, ही आम्हाला तुमच्या या सगळ्या स्केलमुळे आम्हाला मिळाली आणि आम्ही ते वापरतोय, घेतोय. त्याचे खूप चांगले रिझल्ट सुद्धा अनुभवतो. नक्कीच सर. तर दुग्ध व्यवसाय जर अंधाधुंद पद्धतीने केला किंवा काही देशी गोपालन जे आहे ते अंधाधुंद पद्धतीने केलं किंवा त्याच्या काही नोंदी ठेवल्या नाहीत किंवा त्यांना किती आहार लागतो, किती त्यांचं जंत निर्मूलन किंवा ज्या गोष्टी आहेत, ज्या संगोपनाच्या संबंधीच्या गोष्टी आहेत, व्यवस्थापनासंबंधीच्या काही ज्या गोष्टी आहेत, जर ह्या गोष्टी अंदाधुंद पद्धतीने केल्या किंवा प्रशिक्षण न घेता जर ह्या गोष्टी केल्या, तर नेमके काय तोटे होऊ शकतात? नक्कीच प्रचंड तोटे होऊ शकतात. कारण कसं होतं, की कुठल्याही गोष्टींच्या मागं एक सायंटिफिकल बेस असतो, जो आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच जसं मी मगाशी सांगितलं, तसं नुसतंच माझ्या गावात माझ्या मित्रांनी 4 गीर गाई आणल्या आणि म्हणून मी आणल्या, असं करून कधीही चालणार नाही. तर मी नेहमी प्रत्येक गोपालकांना किंवा शेतकरी बांधवांना पहिलं आव्हान हे करतो, की माझ्याकडं 10 गाई यायच्या आधी 12 गाईंचा चारा माझ्याकडे तयार पाहिजे. कारण तुम्ही म्हणजे अंधाधुंद म्हणजे हाच विषय होतो, की लोकं अचानक उठतात आणि कुठूनतरी गाई घेऊन येतात आणि मग हे बघायला चालू करतात, की गोठा कसा असावा आणि मी वैरण काय घालू आणि मी गायींना चारा काय देऊ आणि त्यांना आहारामध्ये काय देऊ. तर ही खूप चुकीची पद्धत आहे. तुमचा किमान 1 वर्षांचा प्लॅटफॉर्म अभ्यास हा तयार पाहिजे, की माझी गाई माझ्या दारात आल्यानंतर तिच्यासाठी काय-काय लागणार आहे. तिला वनस्पती कुठल्या लागणार आहेत, तिला चूर्ण काय लागणार आहे, तिला मेडिसिन काय लागणार आहे, तिला चारा काय लागणार आहे, तिला खाद्य काय लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास माझ्याकडं लेखी स्वरूपात असेल किंवा आजचं युग हे प्रगत झालंय. आजच्या युगामध्ये आपल्यासारखी खूप अशा कंपनी आहेत आणि अशी खूप संस्था आहेत, की ज्या नुसतं व्यवसाय म्हणून नाही तर एक लोकांचं सेवा व्हावी या भाव कारण शेवटी हे 21सावं शतक आहे. ₹2 प्रत्येकाला कमवावीच लागणार आहेत. त्याशिवाय हे आपण पुढे जाऊ शकणार नाही. पण अशी बरीच तुमच्यासारखी मंडळी आहेत, की जे नुसतं अर्थार्जन म्हणून न बघता, अशा शेतकरी बंधूंना मदत म्हणून या विषयाकडे वळतात आणि एखादं असं ॲप्लिकेशन निर्माण करतात, की ज्याच्यामधनं लोकांच्या रोजच्या गरजा ते पूर्ण करू शकतात. त्यांच्या वेगवेगळ्या नोंदी त्या पूर्ण करू शकतात. कारण प्रत्येक शेतकऱ्याची गाय प्रत्येक वर्षाला व्यालीच पाहिजे, तरच हा विषय चांगल्या पद्धतीनं पुढे जातो. बरेचदा असं बघायला मिळतं, की व्यवस्थित नोंदी न ठेवल्यामुळे त्या गायी गाब कधी गेल्या किंवा कुणाकडनं गेल्या, त्या कधी व्याल्या, या काहीच गोष्टी आपल्याकडे नसतात आणि मग कालांतरानं कुठेतरी या गोष्टी अडचणीच्या होतात. जर आपल्याला 6 महिने हा व्यवसाय करून सोडायचा असेल, तर काही हरकत नाही. तुम्ही अंदाधुंदी गोळीबार करा. पण तुम्हाला आयुष्यभर आणि एक चांगलं एक प्लॅटफॉर्म म्हणून जर तुम्ही आणि एक करियर म्हणून जर तुम्ही याच्याकडे बघत असाल,
तर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींच्या नोंदी असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काही आवश्यक मदत असेल ती त्या स्वरूपातल्या त्या तंत्रज्ञानाकडनं, त्या तंत्र लोकांकडनं आपण नक्कीच घेतली पाहिजे. कारण आता वही आणि पेनचा जमाना कुठेतरी मागं पडलाय. म्हणजे आता असं नाहीये, की ठीक आहे माझ्याकडे वही पेन आणि मी नोंदी लिहितो. म्हणजे पूर्वी जर बघितलं, तर आपले शेतकरी बंधू आपल्या घराच्या आडाचे जे लाकडं असतात त्याच्यावरती लिहून ठेवायचे, की 21 तारखेला माझी म्हैस गाब गेली, 25 तारखेला ती व्याली आणि ते सगळं आड भरलेलं असायचं. आणि कालांतराने हेच विसरून जायचं, की अरे मी लिहिलंय, पण हे कुठल्या म्हशीचं लिहिलंय. तर ह्याच्यासाठी तंत्रज्ञानाची खूप गरज आहे. तर जीही लोकं तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असतील, तर ते तंत्रज्ञान आपण अवश्य वापरलं पाहिजे. नक्कीच सर. सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना मीही तेच विनंती करतो, की दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आपण प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाउनलोड करा आणि धेनू ॲपमधील जे काही 4 विभाग आहेत, मंच आहे, प्रश्न उत्तरे आहे, पशु बाजार आहे, पशुज्ञान आहे आणि व्यवस्थापन आहे. असे खूप खूप सारे विभाग आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दुग्ध व्यवसायासंबंधीचं आधुनिक तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून दिलं जातं. ते म्हणतात ना, एखादी गोष्ट जर मोफत उपलब्ध करून दिली दिली असेल, तर त्याचे काही फायदे उरत नाहीत. पण धेनू ॲप त्यांच्यासाठी काम करतं, जे अडाणी आहेत, जे पैसे खर्च करू शकत नाहीत, ज्यांना दुग्ध व्यवसाय तोट्याचा वाटतो. जे म्हणजे आता बघा ना, खूप साऱ्या रिचार्ज मारावे लागतात. टीव्हीचा रिचार्ज असेल, मोबाईलचा रिचार्ज असेल, त्याच्यात असा ॲपचा जरी रिचार्ज आला, तरी त्यांना नको-नकोसं वाटतं. म्हणून धेनू ॲप हे शेतकरी बांधवांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन आहे, की त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायातली सगळी माहिती त्या ठिकाणी त्यांना एकाच छताखाली सगळे मिळणार आहे. तर सर्वांनी धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील दुग्ध व्यवसायासंबंधित अपडेट राहा, माहिती घ्या, दुग्ध व्यवसायात समोर या आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना देखील समोर घेऊन चाला. तर मला एक प्रश्न या ठिकाणी असा विचारावासा वाटतो, की काही शेतकरी किंवा काही उद्योजकांचं असं म्हणणं असतं, की आपण गोशाळा सुरू करूयात किंवा गोशाळा सुरू केल्यानंतर शासनाचं काही अनुदान असतं. त्याच्यामध्ये शासन आपल्याला खूप मदत करतं किंवा जे इन्व्हेस्टर आहेत, की ते ह्या गोशाळेसाठी खूप निधी देतात. काही चारा देतात, कोण कॅटल फीड देतं, कोण जागा देतं, कोण शेडचे पत्रे देतं, कोण म्हणजे कोण जनावरं देत असतं. असं काही उद्योजकांचं म्हणणं असतं. म्हणजे ह्या सगळं त्यांचं जे म्हणणं आहे, तर ते खरंच शासन त्याला मदत करतं का? किंवा गोशाळा सुरू करण्यासाठी काही नियम व अटी असतात का? काही गोशाळा खूप सुरू होतात आणि काही दिवसानंतर त्या बंद देखील पडतात. यामागची नेमकी कारणं काय आहेत? ॲक्चुअली म्हणजे माझा वैयक्तिक आणि खरा-खुरा अनुभव सांगतो, की जे नुसते कागदावरती गोशाळा आहेत आणि चांगल्या पद्धतीनं कागदोपत्री दिसतायत, त्यांना खूप सारा निधी येतो. खूप साऱ्या स्कीम त्यांना मिळतात. पण त्या गोशाळा प्रत्यक्षांपेक्षा कागदांवरती जास्त काम करत असतात. पण आपल्यासारखे जे स्वाभाविक आणि प्रामाणिक पारंपरिक जे काही वर्ग आहेत, तर म्हणजे मला आत्तापर्यंत 15 वर्षामध्ये अ, खूप कमी लोकांनी काहीतरी दान दिलंय आणि जे गायींच्या आहारासाठी दिलंय. पण आत्तापर्यंत मी जे काही ऐकलंय किंवा खूप लोकांचा एक मोठा भ्रम असतो. म्हणजे खूप सारे लोकं आमच्या इथे येतात आणि पहिला प्रश्न त्यांचा तोच असतो, की तुम्हाला किती लाख रुपये कुणाकडनं मिळाले? किंवा तुम्हाला अनुदान किती मिळालं? तुम्हाला सरकारनं सगळं दिलं असेल. पण दुर्दैवानं असं काहीही नाहीये. अ, जे काही करावं लागतं किंवा जे काही आपण करतो ते आपण स्वतःच करावं लागतं. त्याला कुठल्याही मोठ्या स्वरूपातले अनुदान उपलब्ध नाहीयेत. आणि जरी अनुदान उपलब्ध असतील तर त्याच्या इतक्या क्लिष्ट प्रक्रिया मधनं आपल्याला जायला लागतं, की आपल्याला एक वेळ असं वाटतं, की अरे नको, त्या अनुदानाच्या मागे पळण्यापेक्षा तेवढा वेळ मी काम केलं तर ते माझ्या फायद्याचं होईल. तर त्याच्यामुळे हे कुठेतरी चुकीचं वाटतं, की अनुदान मिळते म्हणून आम्ही गोशाळा करतोय किंवा अनुदान मिळावं म्हणून गोशाळा केली. तर तुम्ही स्वतः तितकं सक्षम आहात कारण गाईला काम देणं उगीच म्हटलेलं नाहीये. ती स्वतः जगू शकते आणि आपल्यासारख्या 10 लोकांना जगवू शकते. तर अनुदान आणि दानासाठी गोशाळा कधी सुरू करू नका. स्वतःच्या हिमतीवरती आणि गायींच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवा आणि मग ह्याच्यामध्ये या. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. नक्कीच सर. नक्की. सर शेतकरी बांधवांना आपण एक काय पशु सल्ला द्याल किंवा शेतकरी बांधवांनी सध्या थंडीचा सीझन चालू आहे किंवा तर या थंडीच्या सीझनमध्ये आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल, की बाबा त्यांनी व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे याबद्दल काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं थंडीच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त गायींना ऊब निर्माण होईल याची व्यवस्था करा. बरेचदा असं असतं, की आपल्या इथं गायी गोमूत्र टाकतात, शेण टाकतात, आपण ते उचलत नाही. त्याच्यामुळे मग गायींची थंडी वाढती आणि मग त्या आजारी पडणं त्यांच्याकडे यायचा अ, संभावना वाढतात.
तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्यांना ऊब निर्माण करा. त्यांच्या आजूबाजूला अधेमध्ये थोडीशी उष्णता तयार करा, त्यासाठी बल लावा. किंवा आता आम्ही आमच्या गोशाळेमध्ये संध्याकाळच्या वेळेत म्हणजे आता थोड्या वेळामध्ये आमच्या इथं आम्ही थोडंसं अग्नी प्रज्वलित करतो गायींच्या गोवऱ्यांचा. त्याचा जो धूर होतो किंवा त्याचा जो अग्नी असतो त्याच्यामुळे आसपासचा जो वातावरण असतं त्याच्यातला जो दमट म्हणजे एक जो हिव असतो ज्याला आपण धुकं म्हणू, तर तो दूर होतो. कारण जेवढं तुम्ही गायींना ऊर्जा द्याल, जेवढं उष्णता द्याल, तेवढं त्यांचा आजार पण कमी येईल. आजार पण कमी आला की आपोआपच गायी दुधाला वगैरे व्यवस्थित चालतील, व्यवस्थित गाभण राहतील. कारण हा पिरियड गायींना माझासाठी उत्तम मानला जातो. तर त्याच्यामुळे या दिवसांची आपण जेवढी काळजी घ्याल, तेवढं त्या आपल्या गायी गाभ जातील आणि एक सशक्त गोवंश आपल्याला देतील, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं दूध मिळू शकेल. तर त्याच्यामुळे ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त चांगला आहार या दिवसांमध्ये गायींना आपण दिला पाहिजे. नक्कीच सर. आणि सर जो आपला जो महत्वाचा विषय आहे की देशी गायींपासून औषध निर्मिती कशी करावी. आपण देशी गायींपासून कोणकोणते औषध तयार केलेले आहेत की त्याचा मानवी आरोग्यावरती जास्त फायदा होतो, असे आम्हाला फक्त तुम्ही बनवलेल्या औषधांची नावं जरी सांगितले तरी सफिशियंट आहे. अ, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डेली यूज मधले सगळे प्रोडक्ट म्हणजे दंतमंजन, साबण, केशतेल, शॅम्पू. ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती तर खूप साऱ्या लोकांना वाटलं होतं की कॉस्मेटिक प्रोडक्ट गायींच्या शेणापासून आणि गोमूत्रांपासून कसे, पण त्यांनी ते वापरले, त्याचे रिझल्ट घेतले. त्याच्या पुढे जाऊन मग आपण वेगवेगळी चूर्ण बनवली, ताकांपासूनचे वेगवेगळे औषधं. आज जर आपण बघितलं तर खूप साऱ्या लोकांना पित्तांचे त्रास आहेत, म्हणजे पित्ताची गोळी घेतल्याशिवाय लोक जेवत नाहीत. तर अशांसाठी आम्ही खूप चांगले अर्क निर्माण केलेले आहेत, ज्याचे खूप उत्तम रिझल्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग आपण धूपकांड्या केलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग आम्ही नैसर्गिक शेतीतले खूप सारे प्रोडक्ट निर्माण केलेले आहेत. आम्ही स्वतः आमचा दगडी घाणा आहे, म्हणजे लाकडी घाणा तर खूप लोक करतात, पण दगडी घाणा आम्ही केलेला आहे, ज्याच्यापासून आम्हाला गायींची पेंड पण निर्माण होती आणि नैसर्गिक तेल सुद्धा विक्रीसाठी उत्पन्न होतं. म्हणजे असे खूप सारे पूरक व्यवसाय आहेत एकमेकांना की ज्याच्या माध्यमातून आज शेकडो लोकांपर्यंत आम्ही व्यवसाय देण्यापर्यंत पोहोचलोय. म्हणजे आमचा खूप मोठा ग्रुप आहे की जो आम्हाला या वस्तू निर्मिती करतो, देतो. कारण एका दोघांचं हे काम नाहीये. आज आमचा खूप सारा शेतकरी वर्ग आहे जो आम्हाला सपोर्ट करतो. त्यांच्या वस्तू विक्रीसाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि असा शेकडो लोकांचा ग्रुप आमचा निर्माण झालाय की ज्याच्यामधनं मोर्याचं कार्य आज वाढत जातंय. आणि अजूनही मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की जर कोणाला खरंच गोपालन या विषयामध्ये यायचं असेल, काही प्रॅक्टिकली करायचं असेल, टाइमपास म्हणून नाही, पण प्रॅक्टिकल आम्हाला करायचंय आणि खरंच करिअर म्हणून याच्याकडे बघायचंय, तर त्या लोकांचं नक्कीच स्वागत आहे. त्यांना प्रशिक्षणापासून ते मार्केटपर्यंत सगळं व्यवस्थापन करून देण्याची जबाबदारी आणि काळजी ही मोरिया नेहमी घेत आले आणि अशीच घेत सुद्धा राहील. नक्कीच सर. मोरया गोशाळेला आमच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांकडून आणि आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा. असंच आपलं कार्य जे आहे ते चालत राहो. तर जाता जाता शेवटचा आणि नेटका प्रश्न सर मला असा विचारावासा वाटतो की सर धेनू ॲप बद्दल आपण आमच्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल. खरं धेनू ॲप फायदेशीर आहे पशुपालकांसाठी. 100% कारण जसं मी मगाशीच सांगितलं की आज या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की आपल्याकडे जे गॅजेट आहे, मोबाईल आहे, त्या मोबाईलच्या एका क्लिकवर जसं तुम्ही मगाशी म्हटलात तसं आज जर आपण रिचार्ज मारतोय, 100 रुपयाचा रिचार्ज 250ला झाला तरी आपण काही म्हणत नाहीये, किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या महाग होत चालल्या तरी आपण काही करत नाहीये. मग अशा व्यवसायासाठी आपण का मागं वळतो की ज्याच्यातनं खरंच 4 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आज जर आपल्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, तर ठीक आहे, काही रुपये आपल्याला जर जात असतील आणि त्याच्यापासून खरंच जर चांगला सल्ला आपल्याला जर मिळणार असेल, तर नक्कीच अधिकाधिक लोकांनी हे सगळं घेतलं पाहिजे. कारण तंत्रज्ञानाची गरज आज प्रत्येक विभागामध्ये आहे आणि आपल्याला जर हे मिळत असेल, कारण आजपर्यंत दुर्दैवानं असं कुठलं ऍप्लिकेशन चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत नव्हतं. पण आज हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे धेनूचं, की जे खरंच चांगल्या पद्धतीनं आणि तळमळीनं काम करतंय. अशा आमच्यासारख्या थोडंफार जाणणाऱ्या लोकांचे अनुभव आम्हाला सुद्धा हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. कारण आमच्यासाठी सुद्धा हा एक प्लॅटफॉर्म आहे. कारण तुम्ही जर आमचं कार्य लोकांपर्यंत नाही पोहोचवलं तर शेतकरी बांधवांना हे कळणार कसं की आम्ही करतोय काय. मग त्याच्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या ऍप्लिकेशनचा लाभ घेतला पाहिजे. उपयुक्तता याची आहे. आपल्याकडे बिनकामाचे नको ते गेम आणि नको त्या गोष्टी आपल्याकडे असतात. तर असं एखादं ऍप्लिकेशन जे आपल्याला फुकटात मिळते. आज जगाला फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत नाहीये खरं तर. पण तरी सुद्धा तुम्ही लोक काही ना काही करून कमीत कमी मूल्यामध्ये पुढच्या सर्व्हिस द्यायचा, सेवा द्यायचा प्रयत्न करताय. तर माझं सगळ्या बांधवांना हे आव्हान आहे आणि मी हे कुठं प्रमोशनसाठी सांगत नाहीये. तर हे एक माझ्या मनापासून सांगतोय की या गोष्टींची गरज आहे
तुम्ही खरंच या ॲप्लिकेशनचा फायदा घ्या आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा फायदा यातनं मिळणार आहे, की आपल्याला कधी, काय, कसं, कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला यातनं मिळणार आहेत. आणि आज या सगळ्या वेबिनारच्या माध्यमातून मला सुद्धा तुमच्या भेटीला यायची संधी दिली याच्यासाठी मी नक्कीच या सगळ्या टीमचा आभारी आहे. आणि हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे मी परत परत जर मला एक संधी दिली तर मी आणखी काही असे वेगवेगळे विषय आहेत, कारण आज आपण एक सारांशातनं बोललो, पण या प्रत्येक विषयावरती आपण खूप मोठा विषय मांडू शकतो. तर आपण भविष्यात जमेल तसं प्रयत्न करत राहू, की गोमूत्राचे काय करू शकतो, शेणांचं काय करू शकतो, किंवा कधी जर शक्य झालं तर एखाद दुसरी गोष्ट आपण प्रात्यक्षिकांसहित सुद्धा करायचा प्रयत्न करू. तर मी धेनूच्या या सगळ्या टीमला विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या सगळ्या या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि मला आणि माझ्यासारख्या अनेक गोपालकांना सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं प्लॅटफॉर्मवरती आणावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. सर, मला तरी पण आपणाला एक प्रश्न असा विचारावासाच वाटतोय, कारण प्रश्नांची यादी भरपूर झालेली आहे, वेळही भरपूर झालेला आहे, परंतु मला एक शेवटचा आणि नेटका प्रश्न सर मला असा विचारावासा वाटतो. सर, दुग्ध व्यवसायात तुम्हाला आलेला एखादा चांगला आणि वाईट अनुभव काय सांगता येईल? दुग्ध व्यवसायामध्ये बरेच चांगले अनुभव सुद्धा आहेत. कारण म्हणजे वाईट अनुभव तसे मला अजून काहीच नाही आले. चांगले अनुभव प्रचंड आहेत. या चांगल्या अनुभवात सगळ्यात मोठा अनुभव जो मला बघायला मिळतो, तो म्हणजे आमच्या आसपासच्या भागातल्या लोकांना माहीत झाले आपल्याकडे गोशाळा आहे. त्याच्यामुळे ज्याही वेळी एखाद्या नवजात शिशूच्या आईला दूध नसतं किंवा त्याला वरचं दूध पाजायची वेळ येते, त्यावेळी तो दूध पितो. तर आज 15 वर्ष यात काम करतोय. त्याच्यामुळे आज खूप सारी 4थी, 5वी, 8वी पासनं ते बोलायला येणाऱ्या मुलांपर्यंत असा खूप सारा गावातला वर्ग आहे, की ज्यावेळी ते भेटतात आणि सांगतात, की तुमच्या गोशाळेतल्या गायींचं दूध आम्ही पिलंय आणि आम्ही आमच्या मोठ्या होण्यात किंवा आमचा प्रकृती सदृढ होण्यात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. तर त्यावेळी एक कुठेतरी खूप मोठं मानसिक समाधान मिळतं, की अरे आज या पिढीला घडवण्यामध्ये कुठेतरी आपला एक छोटासा हात आहे. तर हा एक खूप मोठा अनुभव आमच्यासाठी असतो. तर त्या मानानं मला वाईट अनुभव कुठलेच नाही आले. एखादा आगाऊ कस्टमर असतो, की जो म्हणतो, की आजचं दूध पातळ होतं, दुधात पाणी होतं का? पण ते एक कुठेतरी म्हणजे मस्करीचा विषय असतो. पण असं कुठलाही वाईट अनुभव आजपर्यंतच्या 15 वर्षात मला दूध व्यवसायातनं अजिबात आला नाही. चांगले अनुभव मात्र प्रचंड मिळाले मला. नक्कीच सर. आणि सर, आमच्या धेनू ॲप कडून तसंच महाराष्ट्रातील आदर्श पशुपालकांकडून आपल्या मोरया गोशाळेला खूप खूप शुभेच्छा. आपण आमच्या मीडियामध्ये सारखे याल आणि आमच्या पशुपालक बांधवांना आपल्या गोशाळेविषयी किंवा आपल्या गोशाळेतील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी किंवा आधुनिक बदलाविषयी आमच्या शेतकरी बांधवांना आपण असंच मार्गदर्शन करत राहाल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना मी विनंती करतो, की दुग्ध व्यवसायासंबंधित आपल्याला कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोअर वरून आपण धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न जरूर विचारू शकता. धेनू एक्सपर्ट आपल्याला त्या ठिकाणी 24 तासाच्या आत आपल्याला त्या प्रश्नांचे उत्तर देतील. जर आपल्याला पशुधनाचे जर डिजिटल व्यवस्थापन करायचे असेल तर प्रथमतः आपली जनावरे धेनू ॲप मधील व्यवस्थापन या विभागामध्ये आपण रजिस्ट्रेशन करावे. धेनू ॲप आपल्याला वेळेवर व्यवस्थापनाचे नोटिफिकेशन त्या ठिकाणी देईल. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज प्रतीक भिडे सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला कशी करावी देशी गायींपासून औषध निर्मिती, देशी गायींचे संगोपन, गोशाळेविषयीची माहिती अगदी साध्या, सोप्या आणि सविस्तर भाषेत माहिती दिली. त्याबद्दल प्रतीक भिडे सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांचे मी नितीन पिसाळ धेनू टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद सर. धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ॲप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.